आता सुरू होत आहे देशातला सर्वात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, थँक्यू। तर या सुरू करूया आपकी अदालतमध्ये आजची सुनावणी। आज आपले पाहुणे आहेत साऊथ इंडियाचे असे नेता ज्यांना मोठमोठ्या नेत्यांना कसं हरवायचं माहिती आहे, ज्यांना निवडणूक जिंकणे माहिती आहे, जे साऊथ इंडियाच्या सर्वात पॉप्युलर नेत्यांपैकी एक आहेत, यंग आहेत, वायब्रंट आहेत। प्लीज वेलकम तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी। आणि आपकी अदालतमध्ये आता मी आमंत्रित करत आहे आजचे आपले जज पंकज वोराला, लोकप्रिय जर्नलिस्ट पंकज वोरा। जे तुमच्या एंट्रीवर गाणं वाजलं होतं ते पुन्हा एकदा ऐकूया। మూడు రంగుల జెండా బట్టి సింగమోలే కదిలినాడు ఒక్కరో కాంగ్రెస్ సూర్యుడు మన రేవంత్ అన్న నిగ్గదీసి అడిగే మునగాడు। आम्हाला काही समजलं नाही याचा काय अर्थ आहे। तेलुगू लँग्वेज तुम्हाला थोडीफार शिकावी लागेल कारण जर ते समजायचं आहे तर तेलंगणा जनता आणि तेलुगू जनतेच्या मनाचा काय ध्यास आहे हे तुम्हाला समजेल। मग याचा अर्थ तिरंगा झेंडा घेऊन एक योद्धा निघाला आहे, त्याचं नाव आहे रेवंत अण्णा। अण्णाचा अर्थ आहे दादा। अच्छा, तर काँग्रेस कॅडरला मोटिवेट करण्यासाठी आणि असंच तेलंगणा जनतेत काय सरकार विरोधी मत आहे आणि पुढे लोकांना काय प्रगती करायची आहे याचा सिक्वेल ऑफ दॅट इमोशन एकाने बनवून दिलं होतं की पदयात्रेमध्ये हेच प्ले तर करा। सगळेजण डान्स करतात याच्यावर। हो, प्रियंकाजी राहुलजींनी सुद्धा डान्स केला होता या प्रोग्राम मध्ये। आजची सुनावणी सुरू करा। आणि याच्या आधी की पहिला आरोप लागेल तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांवर, एक नजर टाकूया रेवंत रेड्डीच्या पॉलिटिकल करिअरवर। आपकी अदालतमध्ये आमचे आजचे पाहुणे रेवंत रेड्डी तेलंगणाचे चीफ मिनिस्टर आहेत, स्टेटचे सर्वात पॉप्युलर लीडर आहेत। रेवंत रेड्डी जबरदस्त कॉम्पेनियर आहेत, मेट्रिक्युलस प्लॅनर आहेत। रेवंत रेड्डी हैदराबादच्या उस्मानिया युनिव्हर्सिटीतून आर्ट ग्रॅज्युएट आहेत। रेवंत रेड्डी यांनी आपलं पॉलिटिकल करिअर एबीव्हीपीच्या एका स्टुडंट लीडरच्या रूपाने सुरू केलं। रेवंत रेड्डी एक इंडिपेंडेंट कॅन्डिडेटच्या रूपाने एमएलसी बनले। मग रेवंत रेड्डींनी चंद्राबाबू नायडूंची तेलुगू देशम पार्टी जॉईन केली। टीडीपी मधून आंध्र प्रदेश असेंब्लीसाठी इलेक्ट झाले। 2014 मध्ये रेवंत रेड्डी तेलंगणा निवडणूक जिंकले, टीडीएफचे फ्लोअर लीडर झाले। 2017ला रेवंत रेड्डी यांनी राहुल गांधीजींच्या इन्व्हिटेशनवर काँग्रेस जॉईन केली। रेवंत रेड्डी असेंब्लीचे इलेक्शन हारले, पण यांनी आपल्या मेहनतीने तेलंगणामध्ये काँग्रेसला परत उभं केलं। असेंब्ली इलेक्शनच्या बहुधा 2 वर्षांआधी रेवंत रेड्डींना तेलंगणा प्रदेश काँग्रेसचं प्रेसिडेंट अपॉइंट केलं गेलं। रेवंत रेड्डींनी केसीआरच्या विरोधात जबरदस्त कॅम्पेन केलं, लोकांना 6 गॅरंटीचं वचन दिलं। काँग्रेसचा जय झाला, रेवंत रेड्डींचं तेलंगणाचे चीफ मिनिस्टर बनण्याचं स्वप्न पूर्ण झालं। पॉवरफुल ओरिएटर, फुटबॉलर आणि फिल्म्सचे चाहते रेवंत रेड्डी आपकी अदालतमध्ये स्वतःचा खटला स्वतःच लढतील। तर या सुरू करूया आजची सुनावणी। आपकी अदालतमध्ये पहिला आरोप तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डीवर। आपकी अदालतमध्ये तेलंगणाचे चीफ मिनिस्टर रेवंत रेड्डींवर आरोप आहे की हे मनमानी करतात। रेड्डी साहेब, बालपणापासूनचे बॅकग्राऊंड मी तुमचं बघितलं, अभ्यासात चांगले होते, टॉपर होते,
घरवाले खुश राहत होते. वडीलही पोलीस प्रधान होते, वर्चस्व होते. तेव्हापासून मी हे करणार, मी ते करणार, माझी मर्जी. जे पाहिजे तेच करता. ते गरजेचं आहे. जर पुढे तुम्हाला प्रगती करायची आहे, तर ज्याला जे वाटेल ते केलं तर तो यशस्वी होईल. त्यामुळे मला जे वाटलं आज तर परिणाम तर तुम्ही पाहताय ना. मनमानीने काम केलं म्हणून आज मुख्यमंत्री झालोय. नाहीतर मीही सरकारी नोकरीमध्ये काहीतरी बनून काम केलं असतं. अदरवाईज आमचे नातेवाईक, फ्रेंड्स सर्व यूएसला गेलेत. यूएसमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर किंवा अजून काही बनून काम केलं असतं. आज तर काही कुठे ना कुठे रिझल्ट तुम्ही पाहतच आहात. पण हेही खरं आहे की बालवयात खोड्या खूप काढायचात आणि पकडलेही जात नव्हतात. आता पकडलं गेलं नाही तर मग मी खोड्या काढल्यात असं कसं काय सांगू शकतो मी? पकडलं गेलो असतो तर समजलं असतं की आम्ही खोड्या काढल्यात, पण आम्ही पकडलो नाही गेलो तर खूप साऱ्या गोष्टी तुम्ही मनमानीच्या केल्या आहेत. तुमच्या आईला जुन्या घरात राहायची इच्छा होती. 300 वर्ष जुनं घर होतं. तुम्ही त्याला डिमॉलिश सुद्धा केलं. तुमच्या आईला सांगितलं देखील नाही हैदराबादला बोलावून. ते खूपच जुनं घर होतं. म्हणजे आमचं कुटुंब पूर्वजांनी बनवलं होतं. खूप मोठं आहे ते गावात. आम्ही 7 भाऊ आणि 1 बहीण आहोत. आम्ही 7 भाऊ आता बाहेर आलो आहोत. काही जण यूएसला गेले आहेत, काही हैदराबादला, काही अजून गावात आहेत. गाव आहे आमचं. मदर एकटी राहत होती. म्हणजे घर तर जुनं झालं, पण मेंटेनन्सही जास्त होत होता. मदर अशी म्हणत होती, की "मी जेवढे दिवस जगेन, मी इथे याच घरात राहणार." तर मला असं वाटलं, की तिचा त्रास आपण दूर करूया. तर मी हैदराबादला बोलावलं. जेसीबी तिथे धाडून पूर्ण घर साफ करून टाकलं. आठवड्यानंतर कळलं तिला, की घर तर आई मला तेव्हा खूप जास्त बोलली, "असं कसं केलंस तू?" मनात आलं केलंत तुम्ही. जेव्हा प्रेम प्रकरण केलं तुम्ही, तेव्हाही ऐकलं की इंटर कॉलेज मुलीला इम्प्रेस करण्यासाठी पूर्ण दम लावला होता म्हणे. आता लव्ह मॅरेज करायचं आहे तर काही ना काहीतरी करावंच लागेल. परंतु मी ऐकलं की मुलीचे पेरेंट्स मान्य करत नव्हते आणि मुलीला दिल्लीला धाडलं होतं तुमच्यापासून दूर करायला. तर दिल्ली कुठे दूर आहे. 7 समुद्राच्या पलीकडेही पाठवलं असतं तरी चाललं असतं आजकाल. दिल्लीला काय? धाडलं तर काय झालं? मीही आलो तेव्हाच दिल्लीला मग. मग तुम्ही आज इथे बोलवलं. मग कसं काय झालं ते लग्न? अरेंज, लव्ह कम अरेंज मॅरेज. तर आम्ही लव्ह केलं, त्यांनी अरेंज केलं मॅरेजसाठी. तुमचं बॅकग्राऊंड जेव्हा बघितलं, तुम्ही छान ओरेटर आहात, पेंटर आहात, रायटर आहात, थिंकर आहात. मग राजनीतीमध्ये का आलात? राजनीती माझा मोठा भाऊ पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करत होता. आमच्या गावाविषयी तुम्हाला माहितीच आहे. आमचं गाव हे असं आहे, की 2,000 लोक असं पॉप्युलेशन आहे. परंतु आमचं गाव फॅक्शन विलेज आहे. म्हणजे गावात आमच्या जे गुंड लोक या लोकांसोबत नेहमी मारामारी, मर्डर्स हे असं जरा बॅकग्राऊंड आहे. पप्पांचं सुद्धा मर्डर केसमध्ये कन्व्हिक्शन झालं होतं सेशन कोर्टामध्ये. त्यानंतर हायकोर्टात ते सुटले, ती वेगळी गोष्ट. चुकीची केस असं जरा माझ्या भावाला तेव्हा एका पोलिस ऑफिसरनी त्रास दिला व्हेन ही वॉज इन इंटरमिडिएट. जर हे गाव सुधारायचं असेल तर यांना बाहेर काढावं लागेल. म्हणजे गावातनं. गावातले जे फॅक्शन, जे ग्रुप, जी फाईट, जे गाव पूर्ण ज्यात 30-40 वर्ष कधी कोणी शांतपणे झोपलंच नाही. तर माझ्या मोठ्या भावाला काढून पोलीस डिपार्टमेंटला भरती केलं ॲज अ कॉन्स्टेबल. तेव्हा आमच्या कुटुंबाच्या हिशोबाने म्हणजे मोठे लँडलॉर्ड आहे. चांगली रेप्युटेड फॅमिली आहे. अरे, यांच्या कुटुंबातून एक जण पोलीस डिपार्टमेंटला जात आहे, तेही कॉन्स्टेबल जॉइन होत आहे. हे काय आहे? बरेच सारे दिवस नातेवाईकसुद्धा येत नव्हते, की अरे, ही छोटी नोकरी करणं काय आहे या लोकांचं? तर माझ्या भावाचं हे मत होतं, की या सर्वांना आता सरळ करायचं असेल तर राजकारणात यावंच लागेल. राजकारणातूनच आता सर्व काही करू शकतो. तर माझ्या मोठ्या भावाने आम्हाला गावातून काढून जिथे तो जॉब करत होता, तिथेच शिकायला घेऊन गेला. कारण तेव्हा अ, जिथपर्यंत आमची केस चालू झाली नव्हती, खूप सारे नेता आमच्या घरी गावात यायचे, तर आमच्याच घरी यायचे. कुठेही जायची परवानगी नव्हती त्यांना. कोणीही वोट मागायला आलं तरी आमच्या घरी यायचे
कोणीही नेता आलं तरीही आमच्याच घरी यायचे. कधी पोलीस आले तरी आमच्या घरी यायचे. केस झाल्यानंतर, असं झाल्यानंतर लोकांनी येणंच बंद केलं होतं. खास करून नेता लोक. तर माझ्या भावाला वाटलं, की नेता आपणही बनू शकतो, का नाही? मलाही वाटलं, का नाही बनावं? पण मग वाटलं बनलो. होतं का की चीफ मिनिस्टर ही बनाल? चीफ मिनिस्टर मला 2009ला वाटलं होतं. तेलंगणा जिंकू आपण. तेलंगणा जिंकल्यानंतर मी मुख्यमंत्री बनू शकतो. त्याआधी तर नेता बनण्यासाठी प्रयत्न केलेत. त्याआधी नेता आज तर आमचे मोठे भाऊ नाही आहेत. तर माझं तसं झालं होतं. राजकारण करायचंच आहे म्हणून. एवढा कॉन्फिडन्स कुठून आला की मी चीफ मिनिस्टर बनून जाईन? क्लॅरिटी आहे आमच्या विचारात. चंद्रबाबू नायडू मुख्यमंत्री बनू शकतात. वाय.एस. राजशेखर रेड्डी मुख्यमंत्री बनू शकतात. मी का नाही बनू शकत मग? का नाही? तेही मिडल क्लासचेच आहेत. तेही शेतकरी कुटुंबातूनच आले आहेत. मग मी का नाही बनू शकत? हे पहा, जास्त तर लोक राजनीतीमध्ये येतात पैसे कमवण्यासाठी. तुम्ही तर तुमच्या वस्तू विकून केलं होतं. ऐकलं की प्रॉपर्टी विकून तुम्ही इलेक्शन लढलं. आता काही मिळवण्यासाठी काहीतरी सोडावंच लागतं. प्रॉपर्टी खूप विकत घेऊ शकतो. परंतु राजकारणात एकदा हरलो ना, तर सर्वच गेलं. तर सर्व जाण्यापेक्षा प्रॉपर्टी गेली तर काय फरक पडतो? पण वाईफ तुमची तयार होती की 1500 करोड रुपयांची प्रॉपर्टी विकून टाका आणि निवडणूक लढा. कधी-कधी आता सर्व काही वाईफला सांगून केलं तर काही नाही होत. कधी-कधी केल्यानंतर सांगायचं असतं. तर ही तुमची सवयच आहे. आईला न सांगता केलं, वाईफला सुद्धा न सांगता केलं. आता काही गोष्टी अशा आहे, की आपण केल्यानंतरच सांगू शकतो. सर्वांची परमिशन घ्यायची आहे, तर एवढं सोपं नसतं ना ते. सहजतेने परमिशन नाही मिळत. असदुद्दीन ओवैसीच्या विधानाविषयी वाचत होतो तुमच्याविषयी. ते तुम्हाला म्हणतात की ते हे आर-एस-एस अण्णा आहेत. हे काँग्रेसी नाही आहेत, अस्सल आर-एस-एस निकरवाले आहेत. मी मी हेही म्हटलं होतं, की लिक्कर पार्टी, निक्कर पार्टी एक झाली आहे. लिक्कर पार्टी म्हणजे टी-आर-एस, निक्कर पार्टी म्हणजे बी-जे-पी. हे दोन्ही जेव्हा एक झाले, तेव्हा दोघांचं अनुसंधान करतो असदुद्दीन ओवैसीजी. कारण की हे नेहमी चेक्स एंड बॅलन्सला बॅलन्स करण्यासाठी असदुद्दीनजी वारंवार प्रयत्न करतात. तर मी हे कधी लपवलं नाही, की मी विद्यार्थी परिषदमध्ये काम केलं होतं. आय वॉज व्हेरी ॲक्टिव्ह इन विद्यार्थी परिषद पॉलिटिक्स. त्यानंतर मी बिझनेसमध्ये गेलो. बिझनेस केल्यानंतर मी इंडिपेंडंट झेड-पी-टी-सी 2006 जून इंडिपेंडंट झेड-पी-टी-सीतून जिंकलो. 2007 जे एम-एल-सी इंडिपेंडंट जिंकलो राजशेखर रेड्डीच्या विरोधात, जेव्हा काँग्रेस सरकार सत्तेत होतं. माझ्या कुटुंबात खूप सारे लोक मिनिस्टरही होते. सर्वांच्या विरोधात निवडणूक लढून मी एम-एल-सी बनलो. 2009 मी पहिल्यांदा एम-एल-ए झालो. 2014 जून मी दुसऱ्यांदा एम-एल-ए बनलो. 2019 जून मी एम-पी बनलो. भारताची सर्वात मोठी कॉन्स्टिट्युएन्सी आहे. अमित शहाजी, नरेंद्र मोदीजी 2 कॉन्स्टिट्युएन्सी मिळवली, तर माझ्या कॉन्स्टिट्युएन्सी एवढी मोठी नाही आहे. 35 लाख वोटर्स आहेत माझ्या मलकाजगिरी पार्लमेंटमध्ये. भारतात सर्वात मोठं जगात भारतात नाही, तर जगात सर्वात मोठी कॉन्स्टिट्युएन्सी मला मिळाली. तर प्रत्येक जागी मी काही लपवून काम नाही केलं आहे. मी सरळ-सरळ सांगतो, ज्या दिवशी काँग्रेस पार्टी जॉइन होण्यासाठी राहुलजींनी बोलावलं होतं, त्याच दिवशी राहुलजींना सांगितलं माझं बॅकग्राऊंड विद्यार्थी परिषदचं आहे. आय वॉज व्हेरी ॲक्टिव्ह इन दॅट पॉलिटिक्स. त्यानंतर तर मी बिझनेसमध्ये गेलो. त्यानंतर नायडू पार्टीमध्ये इंडिपेंडंट जिंकल्यानंतर मी नायडू पार्टीमध्ये अपोझिशन पार्टीमध्ये गेलो. काही पॉवर पॉलिटिक्समध्ये नाही गेलो मी. तर हे असदुद्दीन ओवैसीजी मला हरवण्यासाठी काही कारण नव्हतं मिळालं त्यांना. मुसलमानची नवतरुण पोरं माझ्यासोबत काम करत होते. त्यांना समजलं नाही ते. मी 2-3 प्रोग्राम राहुलजी भारत जोडो यात्रेत खूपच प्रयत्न केले. ओल्ड सिटीमध्ये आले, तर आम्ही हे करतो, ते करतो. मी म्हटलं 4 मिनारवर उभं राहून तिरंगा झेंडा फडकवणार, राहुलजी येणार. तुमच्यात हिंमत असेल तर थांबवण्याचा प्रयत्न करा. मी दाखवलं. 2 लाख लोकांना जमा केलं 4 मिनारजवळ. तुम्ही व्हिज्युअल पहा. मी बोलून केलं, तर त्यांना भीती आहे. त्यांनी एवढं गैरसमज पसरवून ठेवला आहे, की ओल्ड सिटीमध्ये कोणीही येऊ शकत नाही, कोणालाही नाही येऊ देत. ओल्ड सिटी हा आमचा अड्डा आहे, म्हणजे हैदराबाद पार्लमेंट. मी म्हटलं, भाऊ हे आमचंही आहे. हे हैदराबाद आमचं शहर आमचं आहे. आम्ही बनवलंय. आम्ही हे मेहनतीने बनवलंय हे शहर. तुम्ही कोण आहात? थांबवून तर बघा. असं बोलून मी 2 लाख लोकांना घेऊनच 4 मिनारात गेलो.
काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकवला. जिथे राजीव गांधीजींनी झेंडा फडकावला होता, तिथेच राहुल गांधीजींनी झेंडा फडकावला. चारमिनारच्या समोर. तिथे आमची रॅली काढली मी. 15 किलोमीटर पदयात्रा काढली ओल्ड सिटीमध्ये. तेव्हा त्यांना वाटलं की सर्वांना मी घाबरवून काम करवू शकतो. हा का नाही घाबरत आहे मला? तुम्ही भीती घातलीत की तुम्ही म्हटलं की पायजामाच्या खाली निकर आहे. मी खूप काही बोललो होतो. आता काय बोलू? शेरवानीच्या खाली निकर आहे, पायजामा नाही असं बोललो होतो मी. मी हे असं बोललो होतो. अरे तुम्हाला तर पायजामाच नाहीये. मला काय बोलता आहात तुम्ही? जर निकर घालायची असेल तर मी बरोबर दाखवून निकर घालणार ना, असं लपवून नाही घालणार. परंतु राहुल गांधीविषयी जास्त लोक हेच बोलतात की ते कोणाला भेटत नाही, कोणाशी जास्ती बोलत नाही. तुम्ही कसं काय फिट केलं राहुल गांधींना? रजत शर्माजी, मी एक गोष्ट तुम्हाला सांगतोय. राहुलजींचं जे माझं ऑब्झर्वेशन आहे, माझा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. बाकी लोकांचं काय ऑब्झर्वेशन आहे, काय एक्सपिरियन्स आहे हे मला माहीत नाही. जास्तीत जास्त लोक 99% राहुलजी भेटताच त्यांना काही ना काहीतरी पोझिशन हवी असते म्हणून ते जातात. कोणी अर्ज घेऊन जातात. अरे मला पी-सी-सी अध्यक्ष व्हायचंय, ए-आय-सी-सी सेक्रेटरी व्हायचंय, नाहीतर मुख्यमंत्री व्हायचंय, नाहीतर मंत्री व्हायचं. 2 मिनिटात त्यांना समजतं की हा काय अजेंडा घेऊन आला आहे ते. पर्सनल अजेंडा असेल तर 2 मिनिटानंतर काय गोष्ट करायला बाकी राहते? ठीक आहे मी बघून घेईन असं म्हणून पाठवून देता. जर पब्लिकचा अजेंडा घेऊन, काही पॉलिसी घेऊन, काही पार्टीच्या ॲक्टिव्हिटीजचे प्रोग्राम घेऊन जर तुम्ही तिकडे बसलात तर राहुलजी ऐकण्यासाठी तयार आहेत. पहिल्यांदा माझी मीटिंग झाली ती 10 मिनिटांसाठी. मी गेलो. सर्वांप्रमाणेच मी सुद्धा पार्टीमध्ये येतोय ते पोझिशन विचारण्यासाठी येतोय असं राहुलजींना वाटलं. मला विचारलं होतं तुम्ही काय घेऊ इच्छिता आहात? मी म्हटलं पुढचे 25 वर्ष तर तुमच्याच बरोबर आहे. आता काय मागून घेऊ मी? सध्या तर काही घ्यायला नाही आलो, पण हा जर पुढे सोबत जायचं असेल तर हा प्रोग्राम घेऊन जायचं आहे. जर ही पॉलिसी घेऊन पुढे गेलो तर काहीतरी करू शकतो. काही आयडिया होत्या माझ्याकडे पार्टीविषयी. जे आउटसाइड ऑब्झर्व्हर मी काही काँग्रेसविषयी काही माझं ऑब्झर्वेशन आहे ते दाखवलं होतं. त्यांच्याविषयी माझं काही ऑब्झर्वेशन होतं ते मी दाखवलं होतं. ती मीटिंग अशी चालली की 1.5 तास चालली. बाहेर आनंद शर्माजी, सिद्धी खूप सारे लोक उभे होते. सर्वांना थांबवून माझ्यासोबत बोलत बसले होते. मग हे याला काय म्हणावं रजत शर्माजी 10 मिनिटांची मीटिंग 1.5 तास चालली. याचा अर्थ राहुलजींकडे जेव्हा पर्सनल अजेंडा घेऊन गेले, तर 1 मिनिट 2 मिनिटात मीटिंग संपून जाते. जनतेचा अजेंडा घेऊन, पार्टीचा अजेंडा घेऊन जर तुम्ही गेलात, तर हरकत नाही ते जास्त टाईम द्यायला तयार असतात. त्यांचे ते अलंकार, कौशलजी इशारा करत होते, "अरे टाईम झाला आहे." बाकीचे लोकं आहेत, तरीही राहुलजी ऐकण्यासाठी तयारच होते. परंतु त्यावेळेस तर काँग्रेसची स्थिती तर तेलंगणामध्ये चांगली नव्हती. ना संघटन होतं, ना लीडर होता. मग तुम्ही का काँग्रेसला निवडलत? कारण तुम्ही टी-आर-एसमध्येही जाऊ शकत होते, बी-जे-पीमध्येही जाऊ शकत होते. सगळे ऑप्शन तुमच्याकडे होते. तेव्हा मी नायडू पार्टीत होतो. नायडू पार्टी वॉज इन इंडिया अलायन्स. सरकारमध्ये होतो आमची पार्टी. आंध्र प्रदेशातही सरकार होती, केंद्रातही सरकार होती. नायडू पार्टीचे एम-पी, मंत्रीही होते. अशोक गजपती, राजू, सुषमा चौधरी लोकं. वाटलं तर मी राज्यसभेत जाऊन केंद्रात मंत्रीही बनू शकलो असतो. पण सर्वात खरं आहे ते म्हणजे माझा पर्सनल इंटरेस्ट वा पर्सनल सॅटिस्फॅक्शन होऊ शकलं असतं. पण तेलंगणा जनतेसाठी लढणारं कोणी नव्हतं. जनता मी नायडू पार्टी यासाठी सोडली कारण डी-एन-ए प्रॉब्लेम. म्हणजे ही आंध्रा पार्टी मी कितीही मेहनत जरी केली, तरी फायनली के-सी-आर हेच म्हणत होतं, की "अरे ही पार्टी कुठली आहे? आंध्राची पार्टी आहे. आंध्राकडनं वकिली करतोय म्हणजे हे आंध्राचाच दावेदार आहे." ही गोष्ट लगेच संपून जायची. मी विचार केला, की पुढे के-सी-आरशी लढायचं आहे. कसं लढू शकतो मी? तर रणनीती तयार केली. काँग्रेस प्लॅटफॉर्म जे काँग्रेस तेलंगणने दिला आहे, काँग्रेस प्लॅटफॉर्मनी यांना आपण हरवू शकतो. तर मग काँग्रेस प्लॅटफॉर्म मी जेव्हा जेव्हा मी एम-एल-सी इंडिपेंडंट जिंकलो, तेव्हा नायडू वॉज इन बॅड पोझिशन, इन अपोझिशन. म्हणजे ते 40 एम-एल-ए होते. आणि राजशेखर रेड्डीचा तो जो दौरा सुरू होता, नायडूजींचं काहीच होत नव्हतं. तेव्हासुद्धा मी अपोझिशन पार्टीला निवडलं, ते जनतेसाठी लढण्याकरता. 2017 जेव्हा मी नायडू पार्टी सोडण्यासाठी तयार झालो, तर तेव्हा मी पॉवर पॉलिटिक्स बी-जे-पीमध्ये नाही, तर के-सी-आरच्या पॉवरमध्ये सुद्धा नाही गेलो. मी अपोझिशन पार्टी काँग्रेस वॉज व्हेरी वीकन अँड दॅट टाईम सेंट्रल अँड स्टेट. तर मला जनतेच्या बाजूनेच लढायचं होतं. मला नेता बनण्याची इच्छा होती. मी इलेक्टोरल रिप्रेझेंटेटिव्ह बनण्यासाठी प्रयत्न नाही केला. मी मंत्री बनण्यासाठी
प्रयत्न नाही केला. मी लीडर आणि इलेक्ट्रल रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये फरक आहे. माझी लीडर बनण्याची इच्छा होती आणि लीडर बनायचं असेल तर त्यासाठी प्लॅटफॉर्मची गरज आहे. प्लॅटफॉर्म असेल तर जनतेचा आवाज बनू शकतो. तर तेलंगणाच्या 4 करोड जनतेसाठी माझी लढायची इच्छा होती. त्यामुळे मी काँग्रेसमध्ये गेलो. पण काँग्रेसला उभं करणं कठीण काम होतं. 2 वर्षात कसं काय केलं तुम्ही? त्याचं काय आहे ना, बघा ना तुम्हीच रजतजी, की 30 वर्ष झाले तुम्हाला मी ऐकलं होतं. तर किती मेहनत केलीत आणि तुम्ही इथे पोहोचलात आपकी अदालतपर्यंत. आम्हा लोकांना इथे येऊन तुम्ही तर बसवलं. 2 वर्षात काँग्रेसला तेलंगणामध्ये उभं केलं. तर कन्व्हिक्शनने मी माझी अंडरस्टँडिंग खूप सारे यंगस्टर मुलं इथे आहेत. जेही काम करावंसं वाटतं ते कन्व्हिक्शननीच करावं. बरं वाईट असं काहीच नसतं. परसेप्शन जे क्रिएट करतं तेच बरं आहे, तेच वाईट आहे. काही लोकांना तेलंगणा देणं चांगलं वाटतं, काही लोकांना तेलंगणा देणं चुकीचं वाटतं. परसेप्शन जे क्रिएट कराल तेच परसेप्शन बनेल. भाषेच्या मुद्द्यावर चर्चा करणं काही लोकांना बरं वाटतं, काही लोकांना बरं नाही वाटत. पण जे चांगले परसेप्शन म्हणजे कन्व्हिक्शननी जो काम करतो, तो त्या कामात यशस्वी होतो. तर मी कन्व्हिक्शननी काम केलं होतं 2 वर्ष. आता कोणी किती बाय इलेक्शनमध्ये मी 3,200 वोट घेतले होते. 1.2% वोट मिळाले होते काँग्रेस पार्टीला. मी अध्यक्ष बनताच एक बाय इलेक्शन आलं होतं. बाय इलेक्शनमध्ये काँग्रेस पार्टीला वोट मिळाले होते 3,200 वोट, हार्डली 1.5%. लोक बोलले, "अरे, अरे, रेवंत अध्यक्ष बनताच काँग्रेसला संपवून ते टाकलं सरळ त्याने राहुल सर्व." गांधी, सोनिया गांधीला तक्रार केली होती, की ह्यांनी कोणाला बनवलं? हो, हरवणार हा हो. इलेक्शन. ते तर नेहमी इंटरनल पॉलिटिक्सबद्दल तुम्हाला माहिती आहे. पॅलेस पॉलिटिक्सविषयी मी काय बोलू? दिल्लीत तुम्ही राहता, तुम्हाला जास्त माहिती आहे. तर ही कंप्लेंट्स नेहमी असतातच असतात. परंतु हिंमत कधी हारायची नसते. आणि अप अँड डाऊन नेहमी असतातच असतात. जनतेमधून प्रश्न विचारू. ज्यांना कोणाला विचारायचा 1-2 प्रश्न घेऊया. सर, सध्या तुमचा फुटबॉल खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. तर माझा प्रश्न हा आहे, की फुटबॉलचा छंद तुम्हाला लहानपणापासूनच आहे? आणि सर तुमचा आवडता फुटबॉल खेळाडू कोण आहे सर? मी कॉलेज डे पासनं फुटबॉल खेळत आहे. त्यानंतर पॉलिटिक्समध्ये आल्यानंतर मग मध्ये सोडून दिलं होतं आणि मग पॉलिटिक्समध्ये काही मार्गच नव्हता जरा एक्झॉस्ट करण्यासाठी. तर फुटबॉल खेळत होतो. मला आवडतो डिएगो मॅराडोना, माय फेव्हरेट प्लेयर. आजकाल तर खूप सारे प्लेयर आले. आता तसं रेग्युलर फुटबॉल तर मी नाही पाहत आहे. तेव्हाचा डिएगो मॅराडोना वॉज द प्लेयर. तर तुमच्या फिटनेसचं गुपित काय आहे? हे फुटबॉल खेळणं आहे का? राजनीती करणं आहे. जर जेव्हा आपण आवडीचं काम करतो, तेव्हाच आपण फिट राहतो. तर एक ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये रेवंत रेड्डीवर आरोप आणि प्रत्यारोपाचे आणखी एक सत्र. मी तेच म्हणत आहे, भाऊ या ना इकडे, बंदूक तयार आहे, एकाच गोळीने होऊन जाईल काम. माझंही काम आहे वाघाला मारण्याचं. मी मांजरींना कुत्र्यांना नाही मारत, मारलं तर वाघालाच मारणार. चला या, मारून दाखवलं ना या निवडणुकीत. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आमचे पाहुणे आहेत तेलंगणाचे चीफ मिनिस्टर रेवंत रेड्डी. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये तेलंगणाचे चीफ मिनिस्टर रेवंत रेड्डींवर आरोप आहे की हे असभ्य भाषेचा वापर करतात. रेवंत रेड्डीजी, तुम्ही केसीआरचे चांगले मित्र राहिलेले आहात. त्यांच्यासोबत तुम्ही काम केले आहे. राजनीतीमध्ये डिफरन्सेस तर असतातच, परंतु मी पाहिलंय तुम्ही कसल्या भाषेचा वापर करता. तुम्ही म्हटलं की आमचे कार्यकर्ता तुमची पॅन्ट उतरवणार, तुमचा शर्ट उतरवणार आणि तुमची ते अंडरवेअर सुद्धा उतरवणार, नागडं करणार. नाही, हे अशी गोष्ट आहे, ज्याला त्याला त्याचप्रमाणे उत्तर द्यावं लागतं. की केसीआरने 1 दिवसाआधी असं म्हटलं होतं, की पूर्ण काँग्रेस, मुख्यमंत्रीपासनं पूर्ण काँग्रेस, सर्व माझ्या एका केसाला सुद्धा हात नाही लावू शकत, असं काही बोलले होते ते. तर मी म्हटलं, की भाऊ आम्ही शांत राहिलो म्हणून तुम्ही येऊन प्रेस मीट लावली. जर आम्हाला वाटलं तर तुमची चड्डी सुद्धा आम्ही उतरवून दाखवू शकतो. जर तुम्ही तारीख सांगा. मी असं म्हटलं, की तुम्ही तारीख सांगा, त्या तारखेला मी येणार. मी माझ्या कार्यकर्त्या लोकांना घेऊन. तेव्हा बघूया मग काय होतं काय नाही.
तर यामध्ये काय चुकीचं आहे रजत शर्माजी सांगा तुम्ही? अरे ते केसांची गोष्ट करताय, तुम्ही चड्डीची गोष्ट करताय, पहा ना. रजत शर्माजी तुम्ही मला हिंदीमध्ये विचारताय, मी हिंदीत उत्तर देणार. मी तेलुगूमध्ये उत्तर दिलं तर तुम्हाला समजणारही नाही. तर केसीआरने ज्या पद्धतीची भाषा वापरली होती, त्याच पद्धतीमध्ये मी सुद्धा उत्तर दिलं त्यांना. परंतु तुम्ही तर म्हणता की मी तुम्हाला जेलमध्ये पाठवणार. तुम्ही म्हटलात की ते चर्लपल्ली जेल आहे, हो. तिथलं तुम्हाला चिप्पा गुड्डू खाऊ घालणार. हो, हेही म्हटलं आता जरा मिस झालं. डबल बेडरूम घर सुद्धा मी बनवून देऊ शकतो. मुलगा आहे तर कुठे राहील, मुलगी आहे तर कुठे राहील. सगळे लोक एकाच जेलमध्ये राहण्यासाठी डबल बेडरूम घर सुद्धा बनवून देईन असं म्हटलं होतं. कारण हे सर्व लोक सरकारमध्ये सोबत होते. केसीआर सन, डॉटर इन लॉ सर्वजण. सर्वांनी तेलंगणाला लुटलं आहे. आता सर्वांना जेलमध्ये पाठवलं तर आता वय तर झालं आहे तसं केसीआरचं. ते वेगळे राहतील, मुलगा वेगळा राहील, मुलगी वेगळी राहील. तर त्यांच्यासाठी दुःखाचं आहे ना, म्हणून डबल बेडरूम घर चर्लापल्ली जेलमध्ये बनवून दिलं तर सगळे एकत्र राहतील ना. किती ह्युमन बिईंग आहे मी, तुम्ही बघा. तेही आणि म्हणतात की चर्लपल्ली जेलचे अल्युमिनाय आहेत. तुम्ही राहिलेले आहात. हो, मीही 2 वेळा राहिलो आहे. डिटेन्शन सेलमध्ये राहिलो आहे. माझ्या मुलीच्या एंगेजमेंटसाठी केसीआरनी बेल सुद्धा मला नाही मिळवू दिली. फायनली आय गॉट 2 आवर्स टाइम. चर्लपल्ली जेलामधून निघून मुलीच्या एंगेजमेंटला हजर राहून मग मी चर्लपल्ली जेलमध्ये पुन्हा गेलो. तर कोणाच्या एका मुलीच्या एंगेजमेंट वा घरचं काही फंक्शन असलं तर बापाला काय वाटतं असं तुम्हाला माहिती आहे ना. त्याच दिवशी मी म्हटलं, केसीआर तुझ्यावर अशी परिस्थिती येईल की तुझी मुलगी जेलमध्ये असली तर तेव्हाच तुला दुःख काय आहे ते कळेल. आज तो फेस करतोच आहे ना. आज त्यांची मुलगी जेलमध्ये आहे. जेलमध्ये आहे. मी तेच म्हणतो आहे ना. ते तर तुम्ही जेलमध्ये नाही टाकलं, मोदीजींनी टाकलेलं. ते मोदी आता खरंच आहे ना. नंतर मला संधी नाही दिली गेली. मोदीजींनी मला संधी नाही दिली. पण संधी दिली असती तर मग मी मुलीला नसतं टाकलं, केसीआरला टाकलं असतं मी. कारण माझा पंगा आहे केसीआरशी, त्याच्या मुलीशी थोडी ना. आता त्यांचा जो मुलगा आहे तो म्हणतो की हे तर माहिती नाही कुठून आले रेवंत रेड्डी, आम्ही तर 5-5 वेळा निवडणूक जिंकून आलो आहे. मी केसीआरचा मुलगा आहे. हे तर आंध्र प्रदेशच्या लीडरचे जोडे चाटून चाटून चीफ मिनिस्टर झालेत. आज तर जनता तर 40% मॅन्डेट देऊन मी बनलो होतो ना. ते कुठे वाचलं आहे केटीआरनी. स्कूलिंग केलं गुंटूरमध्ये आंध्र प्रदेशच्या, कॉलेज केलं पुण्यामध्ये, पीजी केलं अमेरिकेमध्ये. तुम्ही 6.5 फॉर्म्युला तेलंगणाविषयी माहिती आहे ना. जर तो फॉर्म्युला मी वापरला ना तर केटीआरला चपराशीची नोकरी सुद्धा तेलंगणात मिळणार नाही. तरीही ते IT अँड इंडस्ट्री मिनिस्टर बनलेत. आज मुख्यमंत्री बनण्यासाठी प्रयत्न करता आहेत. हे बघा, केसीआरच्या सरकारने तुमच्या विरोधात क्रिमिनल केसेस केले, तुम्हाला जेलमध्ये धाडलं, तर असं वाटतं की तुम्ही बदला घेत आहेत त्यांचा. नाही, अजून बदला सुरूच नाही केलाय तर घ्यायचं काय आहे आज शर्माजी. अजून तर मी सुरू केलंच नाही. मी 6 गॅरंटी वापरणं सुरू केलंय. अजून बदला घेणं सुरूच नाही केलं. ते आजकाल असं म्हणतात की हे जास्त बोलतात ह्या कारणाने, कारण माझ्या बाबांना इजा झाली आहे आणि वाघ अंथरुणात आहे. वाघ जेव्हा बाहेर येईल मग बघा तुम्ही. मी तेच बोलतो आहे. भाऊ या ना इकडे, बंदूक तयार आहे. एका गोळीने होऊन जाईल सगळं काम. माझंही काम आहे वाघाला मारण्याचं. मी मांजरींना कुत्र्यांना नाही मारत. मारलं तर वाघालाच मारणार. या तुम्ही पाहिलं ना या निवडणुकीत. हरवून दाखवलं ना. केसीआर प्रेसिडेंट होता त्या पार्टीला. मी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष आहे. मी त्यांना हरवून दाखवलं. मी बोलून हरवलं त्यांना. तर हॉस्पिटलमध्ये तुम्ही ज्यांना बघायला गेलात, अंथरुणात पडलेले होते, मग काय बोलत तुम्ही त्यांना? हे पर्सनल आहे. ते आता डिस्क्लोज नाही करू शकत. कारण की काही रिलेशन असे आहेत राजनीतीपेक्षा वेगळं सुद्धा आहे की ते खूप दुःखी होते. तर बिईंग अ चीफ मिनिस्टर ही जस्ट अपोजिशन लीडर. तर मी त्यांना असं फिजिकली असॉल्ट करण्यासाठी कधीही विचार नव्हता केला. अर्ध्या रात्री मी हे बघा, त्यांना असॉल्ट तर दोन्हीकडूनच होत असतं. आता ते केटीआर तर म्हणतात की जे राहुल गांधी आहेत ते नॅशनल पप्पू आहेत आणि रेवंत रेड्डी जे आहेत ते तेलंगणाचे पप्पू आहेत. बरोबर आहे. आम्ही पप्पू आहोत. पप्पूचा अर्थ डाळ. डाळ इज अ प्रोटीन फूड. डाळ आमच्याकडे ते पप्पूचा अर्थ डाळ असतो. डाळ इज प्रोटीन फूड. हेल्थसाठी चांगलं आहे. आजकाल तर सर्वच व्हेजिटेरियन बनत आहे. आम्ही तर थोडी ना ते हिरोईन, कोकेन, गांजा नाही ना. तुम्ही लोक ते आहेत.
आमच्यात एवढा फरक आहे की तुम्ही नशा केली आहे. आम्ही तर डाळ आहोत. डाळ चांगली आहे आपल्यासाठी. तुम्ही म्हटलं की केटीआर ड्रग पेडलरचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. तर एक वेळा अशीच आमच्यामध्ये चर्चा झाली होती सर्व ड्रग्स विषयी. मी म्हटलं की भाऊ आपण यूथला रोल मॉडेल बनवू. ब्लड सगळं काही आपण यांना देऊया. आपण यांना एक चॅलेंज देऊया. व्हाईट चॅलेंज दॅट इज कॉल्ड. हॅव चॅलेंज विथ 3 पर्सन. वन इज केटीआर, अदर वन इज विश्वेश्वर रेड्डी अँड थर्ड वन इज सम इम्पॉर्टंट पर्सन इन तेलंगणा. की भाऊ मी आधी माझं ब्लड सॅम्पल सर्व काही देतो म्हणजे मी ड्रग फ्री. त्यानंतर मी तिघांना याविषयी विचारणार. मग ते 3 ब्लड देणार, सॅम्पल देणार. त्यानंतर एक माणूस 3 जणांना देणार. पूर्ण तेलंगणामध्ये जे यूथ आहेत ड्रग फ्री सोसायटी बनवण्यासाठी ते मी चॅलेंज केलं होतं. आधी त्यानेच विचारलं होतं की हो मी देतो. मग मी चॅलेंज केलं, चला या तारखेला मी हॉस्पिटलला येतो, आपण सॅम्पल देऊया मग. तर तो पळून गेला. का पळून गेला मग तो? तुम्ही ड्रग्ज घेता की नाही घेत असं मी काहीच नाही म्हटलं. मी एवढंच म्हटलं व्हाईट चॅलेंज. आजकाल तर तुम्हाला माहिती आहे पंजाबमध्ये काय होतंय, तेलंगणामध्ये काय होतंय आणि दुसऱ्या जागी काय होतंय, कॉस्मोपॉलिटिकल सिटीमध्ये काय होतंय ते प्रत्येक खूप सिटीमध्ये हे जास्त. मोठे तर प्रॉब्लेम आहे. आम्ही लोक रोल मॉडेल आहोत यूथसाठी. आम्ही लोक नेता आहोत. आम्ही लोक दशा-दिशा देत आहोत यूथसाठी. तर आपल्याला व्हाईट चॅलेंज घेण्यासाठी असा काय प्रॉब्लेम आहे? आणि आजकाल जे त्यांच्या काळातले पोलीस ऑफिसर्स होते, इंटेलिजन्सचे चीफ होते, त्यांना एक-एक करून जेलमध्ये टाकतात तुम्ही. तो देश सोडून पळून गेला. अमेरिकेत आहे. जो चीफ आहे, कासिम रिझवी तो तर पळून गेला. बाकीचे लोक पकडले गेले. आता ते सुरू आहे. टेलिफोन टॅपिंग विषयी, हॅकिंग विषयी मोबाईलच्या. आता टेलिफोन टॅपिंग विषयी ते म्हणतात की 2-4 लोकांचं केलं होतं. एवढा मोठा क्राईम नव्हता की पोलीस ऑफिसरला जेलमध्ये टाकायचं. अजून तर इन्क्वायरी तर सुरू आहे. अजून तर इन्क्वायरी ऑन आहे की इल्लीगल इंटरसेप्शन इज द क्राईम. आता लीगल इंटरसेप्शन आय-एस-आय एजंटसाठी, नक्षलवादीसाठी, अजून दुसऱ्यासाठी करू शकतात. बाजाप्ता करू शकतात. ऑफिशियली अलाउड. अनऑफिशियली थाउजंड्स ऑफ मेंबर्स, बिझनेस टायकून्स, जे रिअल इस्टेटवाले आहेत, पॉलिटिशियन आहेत, परिवार आहे, कोणालाच नाही सोडलं. हा काय प्रकार आहे? कोणत्या देशात आहोत सगळ्यांचे आपण? फोन टॅप करवले होते. हो. हा काय प्रकार आहे? अशा लोकांना सोडायचं का? जर पुढे आणखी यापेक्षा चुकीचे माणसं खुर्चीवर बसले तर प्रायव्हसी काय? वाईफ आणि हसबँडमध्ये काय गोष्टी होतात ते ऐकण्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करतात. हा काय प्रकार आहे? कोणत्या जगात राहतो आपण? या अशा लोकांना का सोडायचं कोणी? तुम्हीही त्यांच्या घरावर ड्रोन उडवले होते, हो, फार्म ते हाऊसच्या वर. बरोबर आहे. मी नाही, एका पत्रकाराने ड्रोन उडवून मला दाखवलं होतं. मी ते ऑफिशियली चॅलेंज सुद्धा केलं होतं, की 25 एकरात एक जबरदस्त पॅलेस बनवलं. इट्स वर्थ ऑफ 500 करोड. पहिले ते तुमच्याकडे चप्पलही नव्हती. आता एवढं 500 करोडचं पॅलेस कुठून आलं? मी प्रेस मीट करून बोललो तर त्यांनी चॅलेंज केलं, "कुठे आहे दाखवा." तर मी अनाउन्स केलं, "या वेळेवर मी येत आहे तुमच्या पॅलेसला दाखवण्यासाठी कुठे आहे ते." मी सर्व मीडियाला घेऊन गेलो तर कमीत कमी 5,000 पोलिसांनी तरी घेरलं होतं. तिथे मला नाहीच जाऊ दिलं. तिथे गेल्यानंतर ते पॅलेस मी दाखवलं होतं. "हे पॅलेस कुठून आलं तुमच्याकडे?" तर मग ते त्या केसमध्ये मी त्यांचं पॅलेस दाखवलं आहे. मी एमपी होतो. लोकसभा चालू होती तेव्हा. माझ्या सर्व लोकांना उचलून जेलमध्ये टाकलं, रिमांड केलं होतं. तर मी पार्लमेंट सोडून थेट तिथे ठाण्यात गेलो. ठाण्यात गेल्यावर मलाही पकडून जेलमध्ये टाकलं. भाऊ तुमची इल्लीगल प्रॉपर्टी दाखवली म्हणून जेलमध्येही डिटेन्शन सेलमध्ये आय-एस-आय एजंट होते. सर्वांना खाली केलं. 16 डेज डिटेन्शन सेलमध्ये ठेवलं होतं. लोकसभा सुरू होत होती तेव्हा. तुमची प्रॉपर्टी दाखवली मी, बस एवढंच केलं. त्यात काय गुन्हा केला? तर आता तुम्ही चीफ मिनिस्टर आहात, तुम्ही सोडणार नाही, नाही. नाही, असं काही काम करत नाही मी. ज्या लोकांनी मला ही खुर्ची दिली आहे, जबाबदारी दिली आहे, खूप मोठं विश्वासाने दिली आहे. लोकांसाठी काहीतरी चांगलं करण्यासाठी, 6 गॅरंटी इम्प्लिमेंट करण्यासाठी, लॉ अँड ऑर्डर सुधारण्यासाठी, ड्रग फ्री हैदराबाद बनवण्यासाठी मला ही खुर्ची दिली आहे. केसीआर, केटीआरला मारायचं असतं तर मला याची काही गरज नव्हती. असेंब्लीमध्ये जाऊन मी मारलं असतं. त्यासाठी खुर्चीची गरज नाहीये. हे असं चुकीचं काम नाही करत मी. ही खूप मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी मला विश्वासाने मिळाली आहे. तो विश्वास कधीच नाही तोडणार मी. पण तुम्ही थ्रूआउट कॅम्पेन आरोप लावले होते की त्यांनी खूप करप्शन केलं आहे, एक्स्टॉर्शन केलं आहे, वेगवेगळे क्राईम्स केले आहेत. तर त्यांची एन्क्वायरी होईल? ऑलरेडी इन्क्वायरी ऑर्डर दिली आहे. कालेश्वरम प्रोजेक्टमध्ये ज्युडिशियल इन्क्वायरी केली आहे. पॉवर पर्चेसमध्येही ज्युडिशियल इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत मी. मी पर्सनली माझी काही इन्क्वायरी ऑफिसर बनायची इच्छाच नव्हती. ह्या प्रोसिजरच्या हिशोबाने
इन्क्वायरी करेन. इन्क्वायरीमध्ये जे काही आउटकम येईल त्या पद्धतीनेच कालेश्वरम विषयी मी मग त्यांचं विधान वाचलं होतं. त्यांनी म्हटलं, की आरोप लावलाय, की यात राहुल गांधींनी म्हटलं, की ₹1,00,000 घोटाळा झाला आहे. परंतु ते प्रोजेक्ट्स तर 80,000 करोडचंच आहे. ते चुकीचं बोलताय. आज मी त्यांना त्यासाठीच तर व्हाईट पेपर रिलीज केलाय असेंब्लीमध्ये. तेव्हा विचारलं होतं, की हरीश राव जे इरिगेशन मिनिस्टर केसीआरचे भाचे आहेत, त्यांना विचारलं होतं मी, "भाऊ तुम्ही हे विधान दिलं होतं. आतापर्यंत 1,02,000 करोड पेमेंट करून चुकलेत. प्रोजेक्ट तर डिझाइन झालं 1,47,000 करोडचं, इन्क्लुडिंग कॅग रिपोर्टही दिलंय. आता का खोटं बोलता आहात?" तो काहीच नाही बोलला. ते असं आहे, खोटं बोलण्यासाठी जर एखादं मेडल असेल हिंदुस्थानमध्ये, तर बाप मुलाला दोघांना इक्वली मिळेल. अजून दुसऱ्या कोणाला संधीच नाही मिळणार. जनतेमधून 1-2 प्रश्न आपण अजून घेऊ शकतो. शशी थरूर जे की तुमच्याच पार्टीचे नेता आहेत आणि मिनिस्टर पण होते आणि खूप चांगले डिप्लोमॅट आहेत आणि ते एज्युकेटेड सुद्धा आहेत. तर तुम्ही त्यांना गाढव म्हटलं असं का सर? त्याच्या मागे दुसरं काहीतरी कारण आहे. ते तर आमचे स्कोर सेटल झाले आहेत. आता मला तुम्ही परत का बोलण्यासाठी सांगत आहात? जरा कॉन्ट्रोव्हर्सी झाली होती. ते हैदराबाद व्हिजिटसाठी आले होते. त्यांनी केसीआरची स्तुती केली होती, खूप जास्त. तर मी म्हटलं, की जर काँग्रेस पार्टीचे एमपी तेलंगणात येऊन ज्याच्या विरोधात आपण लढत आहोत, आपले कार्यकर्ते हजारो जेलमध्ये जात आहेत. मी स्वतःही गेलो. आमची प्रॉपर्टी, आमची लाईफ स्टेक करून ज्याच्या विरोधात लढत आहे, त्याची स्तुती करता का? मी का शाल देऊन सत्कार करू? काय करू शकतो? तर एकतर काँग्रेस पार्टीला तेलंगणामध्ये बंद करून या, नाहीतर अशा नेत्या लोकांना असं सर्टिफिकेट देणं तरी बंद करावं. तर काँग्रेसला तर बंद नाही करू शकत. म्हणून ते असे स्टेटमेंट बंद करण्यासाठी मी प्रयत्न केला होता. गाढव बोलून टाकलं. बघा शशी थरूर तर अशी इंग्रजी बोलतात, की कोणालाच समजत नाही. तर काही म्हटलं का तुम्हाला त्यांनी इंग्रजीत? काही म्हटलं असेल तरी समजलं नसेल मला. मी तर झेडपी जिल्हा परिषद गव्हर्नमेंट स्कूलमध्ये शिकून आज इथपर्यंत आलोय. मी इंग्रजी मीडियममध्ये तर नाही शिकलो, म्हणून माझी इंग्रजी जास्त चांगली नाहीये. तर म्हणूनच मी आज आनंदाने राहतो. हो, मी समजू शकतो, की मीही अशाच शाळेत शिकलेलो आहे, जिथे इंग्रजी शिकवत नव्हते. परंतु हे नक्की सांगेन, की तुम्ही साउथ इंडियन आहात, तेलुगू आहात, पण हिंदी मात्र चांगलं बोलता. आता आता कम्युनिकेशनसाठी काही ना काही भाषा ही शिकावीच लागते ना आणि हिंदी तर आपली देशाची भाषा आहे. ही जबरदस्तीने कोणी इम्प्लिमेंट करण्यासाठी प्रयत्न केला तर अडचण आहे. साऊथमध्ये एक प्रॉब्लेम आहे. खूप सारे जण जबरदस्तीने आमच्यावर हिंदी इम्पोज बोलण्यासाठी, करतात. इम्पोज करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आता तेलंगणा स्टेटमध्ये उर्दू ही नोन लँग्वेज आहे बिकॉज ऑफ निजाम सरकार. तर आम्ही लोक हिंदी तसंही आता पार्लमेंटमध्ये काही बोलायचं आहे तर थोडी हिंदी शिकावीच लागते. कधीतरी प्राईम मिनिस्टर बनवलं गेलं, तर हिंदी बोलावं लागेल. आता बघू नशीब कुठे घेऊन जातंय ते. मी काय बोलू रजत शर्माजी. तर आता एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेकनंतर आपकी अदालतमध्ये रेवंत रेड्डीवर आरोप प्रत्यारोपांचा आणखी एक सत्र. मी कोणाच्या मर्सीवर नाही बनलो. बापाच्या नावावर, आजोबांच्या नावावर मुख्यमंत्री मी नाही बनलो. मी मेहनत करून मुख्यमंत्री बनलो. तर केटीआरचं मला काय घेणं देणं आहे भाऊ. तो मॅनेजमेंट कोटा आहे. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आमचे पाहुणे आहेत तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये तेलंगणाचे चीफ मिनिस्टर रेवंत रेड्डींवर आरोप आहे की राजकारणात यांचे दुहेरी मापदंड आहे. रेवंत रेड्डीजी, राहुल गांधींनी तुम्हाला बनवलं, तुम्हाला संधी दिली, चीफ मिनिस्टर बनवलं. आता राहुल गांधी म्हणतात की चौकीदार चोर आहे, तुम्ही म्हणता चौकीदार मोठा भाऊ आहे. नाही, नाही. तुम्ही रजत शर्माजी तुम्ही सिच्युएशनला अ, अ, समजून घ्या ना. ज्या दिवशी नरेंद्र मोदीजी बीइंग अ प्राईम मिनिस्टर माझ्या प्रदेशमध्ये आले होते, पहिल्यांदाच आम्ही दोघं एका मंचावर बसलो होतो. तर तेव्हा मी जरा बोललो होतो, की नरेंद्र मोदीजी तुम्ही मोठे भाऊ आहात. बीइंग अ प्राईम मिनिस्टर, धिस कंट्री इज युनियन ऑफ स्टेट. जेवढे सगळे मुख्यमंत्री आहेत, त्या सर्व मुख्यमंत्रींसाठी तुम्ही मोठे भाऊ आहात. तुम्ही मोठेपणा दाखवा. तुम्ही गुजरात घेऊन गेले, गिफ्ट सिटी, बुलेट ट्रेन,
साबरमती रिव्हर फ्रंट सगळं काही गुजरातमध्ये घेऊन गेले. माझ्या तेलंगणासाठी तुम्ही मुसी रिव्हर फ्रंट द्या, मेट्रो रेल द्या आणि इथे जेवढेही डेव्हलपमेंटसाठी फंड्स आहेत, ते फंड्स द्या. का तर तुम्ही मोठे भाऊ आहात. आता हे सगळं नाही दिलं तर नेहमीच मोदीजी 5 ट्रिलियन इकॉनॉमीविषयी बोलत आहेत. तर मी म्हटलं 5 ट्रिलियन इकॉनॉमी जर भारतात आणायची असेल, तर भारतात 5 मेट्रोपॉलिटन सिटी आहेत. दिल्ली, मुंबई, बंगलोर, हैदराबाद, कलकत्ता. तर हैदराबाद इज द वन ऑफ द मेट्रोपॉलिटन सिटी. 5 ट्रिलियन एवढं रिच व्हायचं असेल, तर भारतात इथे आय-टी, फार्मा, अदर सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी. तर मोदीजी आमच्या तेलंगणावर एवढा अन्याय करत आहेत, की जेवढेही प्रोजेक्ट तेलंगणामध्ये येत आहेत, घाबरवून धमकावून ते गुजरातला घेऊन जात आहेत. म्हणून मी म्हटलं, की तुम्ही मोठ्या भावासारखे सर्व राज्याच्या मुख्यमंत्रीला तुम्ही मदत द्यायची आहे. म्हणूनच मी ही गोष्ट इथे बोललो, की ती सिच्युएशन होती. दॅट इज नॉट पॉलिटिकल पार्टी मीटिंग. दॅट इज ओन्ली गव्हर्नमेंट. तर कधीही केंद्र आणि राज्य सरकारमध्ये एक चांगलं ॲटमॉस्फिअर, एक चांगलं रिलेशन असणं, इन्स्टिट्यूशनशी मला लढायचं नाहीये. गव्हर्नरशी, प्रधानमंत्रींशी किंवा केंद्र सरकारशी. माझी लढाई सैद्धांतिक लढाई आहे. बीजेपीच्या विरोधात काँग्रेस. परंतु राहुलजी रोजच लढतात त्यांच्यासोबत. हो, सैद्धांतिक लढाई तर सुरू आहे ना. ते राहुलजी ज्या मताने बोलत आहेत ते वेगळं आहे. मी जेव्हा मुख्यमंत्री बनून प्रधानमंत्र्यांना जेव्हा ॲड्रेस करतो, माझ्या स्टेटची जी आवश्यकता आहे मी प्लेस करावीच मी लागेल. तुम्हाला आणखी एक एक्झाम्पल देतो. राहुल गांधी म्हणतात, गौतम अडाणी खिसी कापो आहे. अडाणी चुपचाप तुमचा खिसा कापून घेतो. आणि तुम्ही अडाणीला मुख्यमंत्री बनताच 12,400 करोड रुपयांचे प्रोजेक्ट्स दिलेत. मी माझे प्रोजेक्ट नाही दिले. मोदीजी पोर्ट्स, एअरपोर्ट, नॅशनल हायवे आणि नवरत्न जेवढेही प्रोजेक्ट्स आहेत, स्वस्तात जे सरकार बनवल्यानंतर स्वस्तात अडाणीजींना दिले. मी जे अडाणीजींचे खिसे भरून पैसे आहे, ते पैसे घेऊन माझ्या स्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करवलं. मी माझ्या स्टेटची काहीच प्रॉपर्टी नाही दिली आहे. मी त्यांच्या पॉवर सेक्टरमध्ये, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेक्टरमध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट घेतली. तर इन्व्हेस्टमेंट कोणती असो, लेव्हल फील्ड मला इक्वली द्यायचं होतं. अडाणी असो, अंबानी असो, टाटा असो, बिर्ला असो किंवा अजून कोणी. तर माझ्या स्टेटमध्ये जे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, जे एम्प्लॉयमेंट क्रिएट करण्यासाठी जे माझ्या स्टेटला येणार, त्या सर्वांना लेव्हल प्लेइंग फील्ड मला इक्वली द्यायचं आहे. म्हणून अशा कारणाने अडाणीचं डिस्क्वालिफिकेशन असं काही नाहीये. अडाणी ब्रँडचा अर्थ डिस्क्वालिफिकेशन नाहीये. परंतु आउट ऑफ द वे ही फेवर नाही नाही, करायचं. परंतु राहुलजींच्या तर मनामध्ये मागच्या 10 वर्षात अडाणीचे तर नाहीच आहेत. खरं आहे हे. ते मी ते म्हणतात की राहुलजी टीव्ही पाहिला तर अडाणीला पैसे जातील, पेट्रोल टाकलं तर अडाणीला पैसे जातील, विमानात गेलो तर अडाणीला पैसे जाणार. हो, सरकार कॉन्ट्रॅक्ट देत आहेत. तुम्ही जे म्हणताय ते खरं आहे. राहुलजी जे म्हणतात तेही खरं आहे. कारण सरकार स्वस्तात त्यांना हे सगळं देत आहे. परंतु तुम्ही तर फुकटात देत त्यांना आहे. फेलिसिटेट करत आहात. हे बघा, माझ्याकडे फोटो सुद्धा आहे. तुम्ही व्हेरी नाईस. चांगला फोटो आहे का? गुड. मिस झालं माझं. काढून ठेवतो मी. मी मी बंद खोलीत थोडी ना भेटलो अडाणीजींना. आपल्या संपूर्ण जनतेसमोर मी त्यांना इन्व्हाइट केलं, की माझ्या प्रदेशात येऊन इन्व्हेस्टमेंट करा. तुमचे पैसे घेऊन या आणि तेलंगणात लावा. तुम्ही रजत शर्माजी आहात. तुम्ही किती इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर यू आर द मोस्ट वेलकम टू तेलंगणा. कारण की मी बीइंग अ चीफ मिनिस्टर, आय हॅव टू इन्व्हाइट इन्व्हेस्टमेंट्स. आय हॅव टू क्रिएट एम्प्लॉयमेंट इन माय स्टेट. नाही, बाकी लोकांशी तुम्ही करता, टाटाशी करता, बिर्लाशी करता, म्हणून प्रॉब्लेम होत नाही. परंतु आम्ही तर रोजच पाहतो, राहुलजी म्हणतात बीजेपीला जिथे संधी मिळते जमीन हिसकावून अडाणीला देऊन टाकतात. त्यांच्या मनामध्ये तर असा पिक्चर झाला आहे की अडाणीने जसं या देशाला लुटून खाल्लंय, तर जो माणूस देशाला लुटून खातोय तो माणूस तेलंगणामध्ये मोठा इन्व्हेस्टर बनतो. ते कसं झालं? मी लुटू नाही देणार. कारण मी आहे तिथे. रेवंत तुम्ही रेड्डी आहे थांबवाल तिथे. त्यांना. नाही, रजत शर्माजी, तिथे तेलंगणामध्ये रेवंत रेड्डी आहे. कोणालाही लुटू नाही देणार आम्ही तेलंगणाला. आम्ही इन्व्हेस्टमेंट घेऊ. आम्ही एम्प्लॉयमेंट देऊ. आम्ही इन्व्हेस्टमेंट गॅरंटी देऊ. जो इन्व्हेस्टर माझ्या प्रदेशात इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी येत आहे, त्याची गॅरंटी मी स्वतः देईन. त्याच्या पैशाची काही काळजी करण्याची गरज नाही. तर इन्व्हेस्टमेंट गॅरंटी समथिंग डिफरंट फ्रॉम लुटिंग पब्लिक मनी. सो आय एम देअर टू प्रोटेक्ट माय पीपल. परंतु खूप सारे असे लीडर आहेत ज्यांनी सध्या काँग्रेस सोडलेली आहे, जे पहिले काँग्रेसचे स्पोकपर्सन होते. ते म्हणत होते काँग्रेसमध्ये त्यांना म्हटलं जात होतं की वेल्थ क्रिएटरच्या विरोधात बोला.
वेल्थ क्रिएटरला, अडाणीला, अंबानीला उभं राहून देऊ नका. हे आता सोडणाऱ्याचा विषय काय आहे? कुठे जात आहे? कोणत्या पार्टीत जात आहे? ती भाषा हे बोलणारच. कारण की जर इन्फोसिस सोडून विप्रोत गेले तर विप्रोची भाषा बोलावीच लागेल. की तुम्ही ज्या पार्टीत जात आहात, तुम्ही राजनीती सोडून थोडी ना जात आहात. एलिव्हेशनसाठी, प्रमोशनसाठी, केसेसमधून वाचण्यासाठी जेव्हा ही लोकं पार्टी सोडून जात आहेत, तर पार्टीला 2-4 पार्टीच्या विरोधात बोलण्यासाठी बोलून देतात. त्यांचे जे मायबाप आहेत ते असंच बोलून घेतात, की "भाऊ पार्टीला 2-4 शिव्या घाल. तेव्हाच तुम्हाला आम्ही मोठी खुर्ची देऊ." तर सांगा ही कोणती राजनीती आहे? आता केटीआरने आजच स्टेटमेंट दिलेलं आहे की लोकसभा निवडणुकीनंतर रेवंत रेड्डी ही बीजेपीमध्ये सहभागी होतील. हे आता मी तेच सांगत आहे, की जी जी अंडरस्टँडिंग आहे, आज ही लोकसभेत 5 सीट आम्ही जिंकण्याचा लोकसभा सीटच मी आता तुम्हाला सांगून देतोय. मेहबूबनगर, छेवेल्ला, बोंदेरी, जाहिराबाद, मालकाजगिरी या 5 सीटात BRSवाले सरळ-सरळ BJPला जिंकवण्यासाठी सुपारी घेत आहेत. सुपारी घेतलेली ही माणसं माझ्या विरोधात काय बोलणार? मला बीजेपीत जायचं असतं तर 2017 मध्येच बीजेपीत गेलो असतो. तेव्हाही बीजेपी सरकारमध्ये होती. आज मी मुख्यमंत्री बनलो आहे काँग्रेस पार्टीतून. मला काय आवश्यकता आहे? जर मला पॉवरच मागायची असती तर तेव्हाच त्यांच्याच पार्टीत 2014 मध्ये गेलो असतो. मंत्री बनलो असतो. 2017 मध्ये बीजेपीत गेलो असतो. एखादा मंत्री बनलो असतो. मी ऑल दिस डेज, ऑल 17 इयर्स आय हॅव बीन इन अपोजिशन. माझ्या नावावर, माझ्या मेहनतीने मी निवडणूक लढवून, मी निवडणूक जिंकून मी मुख्यमंत्री बनलो. मी कोणाच्या मर्सीवर नाही बनलो. बापाच्या नावावर, आजोबांच्या नावावर मुख्यमंत्री नाही बनलो. मी मेहनत करून मुख्यमंत्री बनलो. तर केटीआरचं आणि माझं काय लेणं देणं आहे भाऊ? तो मॅनेजमेंट कोटा आहे. बापाच्या नावावर नोकरी मिळाली आहे त्यांना. बापाचं नाव नसतं तर तो चपराशीही बनू शकला नसता. ते माझ्या विरोधात काय बोलणार असं? त्याने डायलॉग चांगला मारला आहे. त्याने म्हटलं की रेवंत रेड्डी छोटा मोदी आहे, तर छोटा मोदी, मोठा मोदी आणि अदानी मिळून तेलंगणामध्ये ट्रिपल इंजिनचं सरकार बनवणार. आता चला त्यांना आनंद घेऊ द्या. ते काय किती लांब आहे? 2 महिनेच आहेत. 2 महिन्यानंतर तर खरं काय आहे, खोटं काय आहे ते कळेलच. खूप सारी अशी लोक आहेत, हे तर खरं आहे की काँग्रेस सोडून गेलेली आहेत आणि मोठे मोठे लीडर आहेत. त्यात असेही लीडर आहेत जे राहुल गांधींच्या आजूबाजूला नेहमी पाहत होतो. मग ते सिंधिया असो, मग ते जितेंद्र प्रसाद असो, मग ते RP सिंग असो. तर काही ना काही कारण आहे की ते सगळे पार्टी सोडत आहेत. केसेस आहेत. ईडी केसेस, इन्कम टॅक्स केसेस. तुम्हाला तर माहिती आहे ना मोदीजींचा स्लोगन, आईस और नाईस. आईसचा अर्थ इन्कम टॅक्स, CBI, ईडी. नाईसचा अर्थ नार्कोटिक्स, इन्कम टॅक्स, CBI, ईडी. तुम्हाला काय हवंय? आईस हवंय की नाईस हवंय? म्हणजे कोणते वाले केसेस हवेत? तर यातला आईस व नाईस हे या नेत्या लोकांना ऑफर केलं असेल. म्हणूनच ते लोक त्या पार्टीत गेले. तर केसीआरचे MLA आणि मेयर सोडून तुमच्या पार्टीमध्ये जे आले आहेत, 3 MLA आणि 1 मेयर, तर तुम्ही त्यांना काय ऑफर केले? आईस राज्यसभा किंवा नाईस? मेंबर्स आहेत. फ्लोर लीडर केशवरावजी, BRS लीडर ऑफ द हाऊस. म्हणजे तर तुम्ही काय दिलं? आईस किंवा नाईस? काही नाही, ते प्रेम दिलंय. ते काँग्रेसच्या कुटुंबात मागच्या की तुम्ही एखादी वॉशिंग मशीन लावली आहे? नाही नाही, सध्या खरेदी नाही केलं. आता नवीन नवीन घर बसवतोय ना, तर खरेदी नाही केलं. हो. केजरीवाल यावेळी जेलमध्ये आहेत आणि CM बनून राहण्याची त्यांची इच्छा आहे. मला सांगा तुमच्या नजरेत हे ठीक आहे का? बरोबर आहे, ठीक आहे. ते इल्लीगल अरेस्ट केलंय तर काय करू शकता? सरकार चालवायचंच चालवायचंय. तर ते अरेस्ट ज्या पद्धतीने झालं आहे, पूर्ण देशाची जनता पाहत आहे. 2 वर्षापासून केस सुरू आहे. निवडणुकीच्या वेळी अरेस्ट करून आतमध्ये टाकलं. निवडणूक नाही लढली. निवडणुकीत हरण्याचं आंदोलनातून भारतीय जनता पार्टीने त्यांना अरेस्ट केलं. हेच 2 महिन्यानंतर अरेस्ट केलं असतं तर काय फरक पडला असता एवढा? जेव्हा इलेक्शन शेड्यूल अनाऊन्स झाल्यानंतर सोरेनजींना अटक केलं, सिटिंग चीफ मिनिस्टर केजरीवालजींना अरेस्ट केलं. 2-3 वर्षापासून ही केस चालत आहे. आता निवडणुकीच्या वेळी अरेस्ट केलं गेलं होतं. केजरीवालकडे काय मार्ग आहे? तर जे इल्लीगल डिटेन्शन कोणीही केलं ते चुकीचं आहे. जर केसमध्ये एव्हिडन्स आहे, एव्हिडन्स होतं तर 2 वर्ष का शांत बसलात तुम्ही? जर केसमध्ये एव्हिडन्सच नाही आहे, तर निवडणुकीच्या वेळी तुम्ही का अरेस्ट केलं? तर यासाठी मोदीजींना उत्तर द्यायचं आहे. मोदीजी ज्या पद्धतीने सरकार चालवण्याचा प्रयत्न करताय, सरकारला वाचवण्याचा जे प्रयत्न करताय, ते ठीक नाहीये. देशासाठी योग्य नाहीये. आम्ही करप्शनला पनिशमेंटसाठी थांबवत नाही आहोत.
बट सिच्युएशन ऑफ अरेस्ट 140 करोड लोक पाहत आहेत. निवडणूक आल्यानंतर एका चीफ मिनिस्टरला एक प्राईम मिनिस्टर, कोणतीही पार्टी, कोणतेही सरकार इलेक्शन कोड आल्यानंतर ईडी धाडून अरेस्ट करणं हे देशासाठी योग्य आहे का? हा काय प्रकार आहे? काय सुरू आहे देशात? आणि जर रेड्डीजी तुम्ही जर केसीआरला जेलमध्ये टाकलं, त्यांच्यासाठी डबल बेडरूम बनवलं तर तरी ठीक आहे. नाही, मी सिच्युएशन बद्दल बोलतोय. जर हे खरंच केजरीवालजींच्या तुम्ही पॉलिटिकल पार्टीचा आरोप काय आहे? 100 करोड रुपये एका दारूचा व्यापार करणाऱ्याकडनं पैसे घेतले. ते पैसे वापरले गोवा इलेक्शनमध्ये, पंजाब इलेक्शनमध्ये, एवढंच ना? मग सेम दारूचा व्यापारी इलेक्टोरल बॉन्ड 400-500 करोड रुपये भारतीय जनता पार्टीला दिले अरेस्ट झाल्यानंतर. सेम पर्सन. ज्या माणसाने निवडणुकीसाठी केजरीवालला पैसे दिले, जे ॲलिगेशन लागले आहेत, त्याच माणसाने 400-500 करोड रुपये दिले. ही हॅज गिवन टू भारतीय जनता पार्टी इन द नेम ऑफ इलेक्टोरल बॉन्ड्स. मग हे तुम्ही व्हाईटमध्ये घेतले, त्यांनी ब्लॅकमध्ये घेतले. काय अंतर आहे या दोघांमध्ये? तर याचा इलेक्शनवर फरक पडेल? डेफिनेटली. का नाही? लोक पाहतायत ना. तो जो माणूस आता इलेक्टोरल बॉन्डचं सुप्रीम कोर्ट जजमेंटच्या नंतर पूर्ण स्पष्टपणे दिसतं आहे की कोणी इलेक्टोरल बॉन्ड कोणत्या पार्टीला दिले आहेत. 22,500 करोड इलेक्टोरल बॉन्ड्स विकत घेतले आहेत पूर्ण भारतामध्ये. त्यामध्ये 6,780,000 ऑलमोस्ट 7,000 करोड भारतीय जनता पार्टीला 4 वर्षात मिळाले आहेत. हे कोण लोक आहेत ज्यांनी हे बॉन्ड्स दिले आहेत? ते आकाशातून कोणी येऊन दिलेत का? बीजेपीच्या लोकांचं आर्ग्युमेंट मी ऐकलं आहे. ते म्हणतात की आमचे 18 राज्यात सरकार आहे, केंद्रात 10 वर्षापासून सरकार आहे, आम्हाला 6,000 करोड रुपये मिळाले. पण बाकी सगळ्या पार्ट्यांना त्यापेक्षा जास्त पैसे मिळाले. काँग्रेसला मिळाले. टीएमसीची एक राज्यात सरकार आहे पण त्यांनाही मिळाले. सगळ्यांविषयी आहे ते. तर तुमच्यात आणि त्या लोकांमध्ये काही अंतर आहे का? तुम्ही का अंतर क्लेम करताय? तुम्ही नीती, राजा, आम्ही एक्स्ट्रीम, ते काय म्हणतात, चांगल्या नीतीने राज्य चालवतात, हे क्लेम नका करू. तुम्ही बीआरएस सारखे, तुम्ही टीएमसी सारखे, तुम्ही आता ज्या करप्ट पार्टी आहेत, तुम्ही त्यांच्यातलेच एक आहात ना. तुम्ही वेगळे का बोलत आहात? तुम्ही वेगळे नाही आहात. तुम्ही त्यांच्यापैकीच एक आहात. तुम्ही हे म्हणताय की केजरीवालला आणि सोरेनला अरेस्ट करण्याचा लोकसभा इलेक्शनच्या निकालावर परिणाम होईल? डेफिनेटली. जी भारतीय जनता पार्टी, मी विद्यार्थी परिषद असल्यापासून पाहतोय भारतीय जनता पार्टीला. म्हणजे 81 पासून भारतीय जनता पार्टी सुरू झाली असं मला वाटतं. मी 85चं इलेक्शन लिटिल बिट आय एम ऑब्झर्विंग द इलेक्शन पॅटर्न. नेहमी निवडणूक होण्याआधी 1 वर्ष 2 वर्ष आधी एक अजेंडा कायम करतात की या अजेंड्यावर यावेळेस निवडणूक लढणे आहे. त्याच अजेंड्यावर प्रिपरेटरी वर्क करतात. त्याच अजेंड्यावर निवडणूक लढतात. पण फर्स्ट टाइम मोदीजी लिडरशिपमध्ये आहेत. जो अजेंडा फायनल केला होता त्या अजेंड्यावर सध्या भारतीय जनता पार्टी निवडणूक नाही लढत आहे. डेरेल झाला आहे. तोच अजेंडा होता 21-22 मध्ये सुरुवात केली राम मंदिरवर निवडणूक लढायची म्हणून. यासाठीच राम मंदिर 2023 जेव्हा या निवडणुकीसाठी जे आधी आहे जानेवारीमध्ये पूर्ण परिस्थिती बनवतील त्यानंतर निवडणूक लढायची. मग जसं राम मंदिरचं प्रकरण संपलं होतं तसं सोरेन आणि केजरीवालला अरेस्ट केलं. आता TVMमध्ये काय चर्चा होत आहे? राम मंदिरचं नावही काढत आहेत का? तर तो स्वतःचा अजेंडाच डेरेल झाला. तर आता चर्चा होत आहे, मोदीजी हे म्हणत आहे मी करप्शनला नाही सोडणार. करप्ट जेवढेही लोक आहेत त्या सगळ्यांना आत टाकणार. जर आता असं आहे तर हेमंत विश्वकर्मावर केसेस आहेत, का नाही त्याला आत टाकलं? ज्योतित्य रायवर केसेस आहेत, का त्याला आत नाही टाकलं? नवीन जिंदालला सोबत घेतलं, अशोक चव्हाणला सोबत घेतलं, अजित पवारला सोबत घेतलं. तुम्ही सगळ्या काँग्रेसच्या लोकांचे नाव हो. घेताय. जेवढेही केसेस आहे, ईडी इन्कम टॅक्स केसेस आहे, ते सगळेच लोक इथून जेव्हा त्या बाजूला गेले तेव्हा एकदम महात्मा बनले आहेत. या लोकांना सोबत घेऊन, या लोकांना आजूबाजूला बसवून मोदीजी म्हणतायत की मी करप्शनच्या विरोधात निवडणूक लढत आहे. रजत शर्माजी, तुम्ही डिबेट करवा. कारण की मोदीजी करप्ट म्हणून मी चार्ज नाही करत आहे. परंतु मोदीजींच्या आजूबाजूला जेवढे काही लोक आहेत, हे लोक कोण आहेत? कालपर्यंत तुम्ही सांगत होता ही हायली करप्ट फेलो.
याला आत टाकायचं होतं. आजचा अर्थ बीजेपी मध्ये टाकणं का? कुठे टाकत आहात तुम्ही? पण जसं केजरीवालनी हेमंत सोरेनच्या अरेस्टनी त्यांना फायदा होईल, केजरीवालला सिंपती मिळेल, तसंच के कविताला अरेस्ट केल्यामुळे टीआरएस आणि बीआरएसला सिंपती मिळेल का? आता तेलंगणा करप्शनमध्ये अरेस्ट नाही केलं, दिल्ली करप्शन चार्जेसमध्ये अरेस्ट केलं. इथे करप्शन चार्जेस काय आहे, सिंपती काय मिळणार आहे, काय नाही नाही, मिळणार त्यांचा आहे. एक 16 वर्षांचा मुलगा आहे, त्याचा अभ्यास डिस्टर्ब होतोय. या सगळ्या गोष्टी ते बोलत आहेत. आता ते लोक बोलत आहे ते बेलसाठी. ते लोक नाही बोलत आहे असं मी नाही बोलत आहे. परंतु सिच्युएशन ऑफ द अरेस्ट, जर केसीआरला अरेस्ट केलं तर इलेक्शनमध्ये जरा अंतर पडलं असतं. कविताजी इरिलेव्हंट फॉर तेलंगणा इलेक्शन. काही फरक नाही पडणार. आता जास्त चर्चाही नाहीये. केसीआरला अरेस्ट तुम्ही केलं तर होच देत नाही चर्चा दुसऱ्यांची. असं काही नाहीये. केसीआर तर आहे, जर रावण राहिला तर राम राहील. रावण नाही आहे तर रामचं काहीच व्हॅल्यू नाहीये. केसीआर असेल तर रेवणची चर्चा होईल ना. साऊथच्या 2 राज्यात काँग्रेसची सरकार आहे. तर तुमचं हे म्हणणं आहे की एखाद्या व्यक्तीला पीएम कॅन्डिडेट करायचं का? काँग्रेस साऊथ करून? पार्टीकडनं हां, येस. साऊथ इंडिया. सध्या तर नो. ऑल इंडिया काँग्रेसचे प्रेसिडेंट आहे मल्लिकार्जुन खरगेजी, कर्नाटकाकडून काँग्रेस पार्टी अध्यक्ष आहेत, आणि के सी वेणुगोपालजी जनरल सेक्रेटरी ऑर्गनायझेशन आहे, आणि राहुल गांधीजी साऊथला रिप्रेझेंट करत आहेत. सगळे साऊथचेच आहेत. येणाऱ्या काळात साऊथचेच प्राईम मिनिस्टर बनणार आहेत. ऐकून छान वाटलं सर. तर त्यामुळेच जे काँग्रेस सोडून जाणारे नेते आहेत, ते म्हणतात की साऊथ लॉबीने ताबा घेतला आहे आता काँग्रेस पार्टीच्या वर. मग पूर्ण यूपी वाले, तुम्ही साऊथ तेलुगूवाले 42 MP आहे. आउट ऑफ 42 वी हॅव ओनली 1 कॅबिनेट मिनिस्टर. एकच आहे. एक म्हणजे एकच, किशन रेड्डीजी. मी रजत शर्माजी, मला तुम्हाला एक प्रश्न विचारण्याची इच्छा आहे नरेंद्र मोदींना तुमच्या माध्यमातून. गुजरातला 28 MP आहेत. 7 कॅबिनेट मिनिस्टर मिळाले आहेत गुजरातला. तुमच्या यूपीला 62 आहेत. 12 कॅबिनेट मिनिस्टर मिळाले आहेत. प्राईम मिनिस्टरपासनं डिफेन्स मिनिस्टर, होम मिनिस्टर, या सगळ्या मिनिस्टरीवर तुम्हीच ताबा घेतला आहे. प्राईम मिनिस्टर तुम्हीच घेतलं, व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया तुम्हीच घेतलं, प्रेसिडेंट ऑफ इंडिया तुम्हीच घेतलं, तुम्ही सारच घेतलं, स्पीकर सुद्धा तुम्हीच घेतले. ते राज्यसभेचे चेअरमॅन, व्हाईस चेअरमॅन तुम्हीच घेतले. आम्हाला काय मिळालं? ते आम्ही या देशाचा भाग नाही आहोत का? साऊथ भारतात नाही आहे का? साऊथसाठी प्राईम मिनिस्टर नाही आहे का मोदीजी? का आम्हाला? भारतामध्ये हिंदी नंतर सेकंड लार्जेस्ट स्पीकिंग लँग्वेज इज तेलुगू. व्यंकय्या नायडूला इथून दूर केलं. पण आजकाल जेव्हा जेव्हा मोदीजी जातात तामिळनाडू, तेलंगणामध्ये खूप गर्दी होत असते. खूप लोक मोदी मोदी करताना पाहिलेलं आहे. ते कधी कधी पिक्चरमध्ये हास्य विनोद असलं तरी आपण खूप वेळा जाऊन पाहतो ना. तेही सक्सेस होतच. तर आता सगळ्या लोकांना इलेक्शन लढायचं आहे साऊथमधूनच. प्रियंका गांधीलाही तेलंगणातून इलेक्शन लढायची इच्छा आहे. ते आम्हीच बोलवलं होतं. मॅडम सोनिया गांधींना तेलंगणातून इलेक्शन लढवण्यासाठी प्रयत्न केला. सोनियाजी राजस्थानमधून रिप्रेझेंट केलं, आणि प्रियंका राहुलजींना आम्हीच बोलवलं होतं. ते नाही आले. प्रियंकाजींना आम्ही वेलकम केलं तेलंगणासाठी, कारण तेलंगणा स्टेट बनलेलं आहे श्रीमती सोनिया गांधीजींच्या कारणानेच. जर नाही तर मग अजून 100 वर्ष झाली असती तरी तेलंगणा नसतं बनलं. त्यामुळेच मी हे नेहमी लोकांकडून ऐकत असतो, यांच्या कुटुंबातून कोणी ना कोणी इथून रिप्रेझेंट करावं, कारण हे तेलंगणा स्टेट बनलं त्यांचं कुटुंब असल्यामुळेच. तर त्या कुटुंबाने तेलंगणातून रिप्रेझेंट केलं तर आपल्यासाठी चांगलंच आहे. तर आम्ही प्रयत्न केला, तर आतापर्यंत त्यांनी नाहीच ऐकलंय. एक प्रश्न अजून घेऊ शकतो? जे इलेक्शन पोल्स आहेत त्यांच्या हिशोबाने सुद्धा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदीच प्राईम मिनिस्टर इलेक्ट होणार आहेत, आणि ते स्वतः देखील असंच म्हणतात की इस बार 400 पार. तर तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल? नाही, आता नाऱ्यासाठी बरं आहे. आता 302, 303 जेही मिळालंय. गुजरातमध्ये 28 आहे, सगळे मिळाले. राजस्थानमध्ये 25 आहे, सर्व मिळाले. हरियाणामध्ये 10 आहे, सर्वच मिळालेत. दिल्लीत 7 आहे, सर्वच मिळाले. यूपीमध्ये तर बीजेपीला 62 मिळाले. अलायन्स सर्व मिळून काहीतरी 65-70 असे मिळालेत. आणि बिहारमध्ये 1-2 सोडून सर्वच्या सर्व मिळाले. प्रत्येक जागी 100% मिळालेत, अदरवाईज 95%. हे सर्व एकत्र मिळाल्यानंतर 300 नंबरपर्यंत पोचले भारतीय जनता पार्टी. आता 400 जर घ्यायचे आहे तर पाकिस्तानात जिंकावं लागेल, इथे भारतात नाही.
कारण की यावेळेस दिल्लीत सर्व जागा नाही मिळणार आहेत. राजस्थानमध्ये नाही मिळणार किंवा हरियाणात नाही मिळणार, गुजरातमध्ये नाही मिळणार आहे, यूपीमध्ये जेवढ्या सीट आहेत तेवढ्या मिळणार नाही, बिहारमध्ये नाही मिळणार आहेत, साऊथमध्ये 129 आहेत, 129 कर्नाटकातून आउट ऑफ 27, 28 दे हॅव गॉट. यावेळी तर 10-12 सुद्धा नाही मिळणार आहे. तेलंगणातून 4 मिळत होते मागच्या वेळी, यावेळेस तर 2 मिळणार आहे. तर कुठून 400 मिळणार आहेत कुठे? मला समजत नाहीये. मी आज रजत शर्माजींच्या प्रोग्राममध्ये असं सांगून जातोय, रिझल्ट नंतर मी रजत शर्माशी बोलणार आहे फोनवर. 214 ते 240 मॅक्झिमम भारतीय जनता पार्टीचा नंबर. त्यापेक्षा जास्त नाही मिळणार आहे. पण इलेक्शनसाठी आम्ही एक परसेप्शन क्रिएट करतो. केसीआरने सुद्धा हेच म्हटलं होतं. 100 सीट मिळणार आहे 2019 मध्ये. पण भेटले 39. तर मोदीजी सुद्धा असेच म्हणतात 400 मिळणार. भेटणार तर 200 नाही. तर एक जनरल परसेप्शन क्रिएट करण्यासाठी पॉलिटिशियन अँड व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी. मोदीजींचं मोठं सक्सेस हेच आहे ना. व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीत 400 घेतले. पण यावेळेस असं नाही आहे. लोकांचं मत आहे. बेरोजगारी आता सर्वे काहीतरी आला होता, ते कोणीतरी दाखवत होतं. 62% ऑफ पॉप्युलेशन यंगस्टर्स अँटी मोदी. जे एसेन्शियल कमोडिटीचे प्राइस 72% वाढले. 400 रुपये सिलेंडर 1200 रुपये झाला. 50 रुपयाचं पेट्रोल 100 रुपये 110 रुपये झालं. सर्व काही महाग झालं आहे. ही हॅज प्रॉमिस्ड एव्हरी इयर 2 करोड जॉब्स. But I have asked question in parliament in 22. He has replied, त्या हिशोबाने 20 करोड जॉब द्यायचे होते. पण उत्तर हे दिलं 7,21,680 जॉब्स. 20 करोड जॉब वचन दिलं होतं मोदीजींनी. दिले 7 लाख. आणि जनधन खात्यात सर्व गरिबांना 15 लाख रुपये स्वीस काळं धन आणून खात्यात टाकायला सांगितलं होतं. तुमच्या खात्यात आले का काही? भाऊ इथे कोणी आहे का? 15 लाख कोणाला मिळालेत? एवढे सारे लोक आहेत, कोणालाच नाही मिळाले. कोणी शेतकऱ्याचा मुलगा, शेतकऱ्याचा पोरगा आहे? शेतकऱ्याचं इन्कम डबल करू असं सांगितलं होतं. आज तर दिल्लीत सुसाईड करत आहेत. महिनाभर इथला शेतकरी विरोधात काळा कायदा जे आणलं, 700 लोक मारले गेले आहेत. हरियाणा पंजाबच्या शेतकऱ्याने पूर्ण दिल्लीला वेढा घालून ठेवलाय. पोलीस फायरिंगमध्ये शेतकरी मरत आहेत. डबल इन्कम कुठून आणणार? मोदीजींनी कुठून दिलंय? सर्व गरिबांना घर देण्या 2022 मध्ये 70th इयर ऑफ डेमोक्रॉसी. सर्व गरिबांना घर देण्याचं वचन दिलं होतं मोदीजींनी. किती लोकांना घर मिळालं हिशोब द्या ना जरा. तरीही मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनण्याचं स्वप्न पाहत आहेत. तर यामुळेच या देशाला, शेतकऱ्यांना, युवकांना, महिलांना मला रिक्वेस्ट करण्याची इच्छा आहे. अरे हा देश कुठे जात आहे? कोणाला वोट देत आहेत? कोणती सरकार बनवून भारताला सुधारण्याचा प्रयत्न करत आहात तुम्ही? आणि फायनली रजत शर्माजी 1951 जेव्हा इलेक्शन झालं होतं, म्हणजे 64 इयर्स, 1947 पासून 2014 67 इयरमध्ये 14 प्राईम मिनिस्टर, म्हणजे कोणी 2 वेळा 3 वेळा 14 प्राईम मिनिस्टर, दे बॉरोड 55 लाख करोड. 2014 पासून तर 2024 पर्यंत नरेंद्र मोदीजींनी किती लोन घेतलं ठाऊक आहे का तुम्हाला रजत शर्माजी? 113 लाख करोड्स. दिस इज 67 इयरमध्ये जेवढं घेतलं त्यापेक्षा डबल लोन घेतलं भारत सरकारने. ते पैसे कुठे गेले? त्यावेळी एवढे प्राईम मिनिस्टर, बकरा नांगल पासून नागार्जुन सागरपर्यंत अनु हे ट्रायल बरोबरच सर्व काही बनवलं. आणि एअरपोर्ट्स, पोर्ट्स, नॅशनल हायवेज, या देशात जेवढी काही प्रगती झाली आहे 67 इयर्समध्ये 14 मिनिस्टरनी केलं. त्या लोकांनी खर्च केला, लोन घेतलं 55 लाख करोड्स. इथे नरेंद्र मोदीजी एकट्याने 113 लाख करोड्स लोन घेतलं. हे पैसे कुठे गेले? कोणाच्या खिशात गेले? काय जेव्हा बनवलं BJP नरेंद्र मोदीजींनी या जेव्हा देशासाठी? बीजेपीची लोक येतील त्यांना हे सगळे प्रश्न मी नक्की विचारेन. मी तुम्हाला डेटा, ऍक्च्युअल डेटा आहे. यू टेक द डेटा.
कारण मी पार्लमेंटमध्ये प्रश्न विचारला होता निर्मला सीतारामनजींना. माझं बोलणं झालं होतं. मी एवढं तरुण पोरं आहेत, शिकलेले, सवरलेले आहेत. हे युवक देशाचे भविष्य आहेत. या लोकांना विचार करायला मी सांगत आहे. ही माझी एकट्याची जबाबदारी नाही आहे. हे पैसे कुठे गेले? तुम्ही लोक का नाही विचारत? तुम्हा लोकांची जबाबदारी नाही आहे का हे विचारण्याची? पहिल्यांदाच तुम्ही वोट देत आहात. कोणाला वोट देत आहात विचार करून द्या. मोदीजींना हो द्या, काही म्हणणं नाहीये माझं. अजून एक 100 करोड अजून तुमच्या स्वतःच्या कुटुंबावर खर्च वाढेल. तेव्हा समजेल तुम्हाला स्वतःची नाही, प्रॉपर्टी. तुमचा अधिकार आहे प्रश्न विचारायचा नक्कीच, आणि आमची जबाबदारी आहे प्रश्न विचारणे, याचं उत्तर घेणे आणि जनतेला उत्तर मिळालं पाहिजे. परंतु या गोष्टीत एका माणसाचं स्वप्न राहिलं. रॉबर्ट वड्राला यावेळी निवडणूक लढायची इच्छा आहे. जो वोटर इंडियन सिटीजन एनीवन कॅन कॉन्टेस्ट. त्यांची अमेठीवरून लढायची इच्छा आहे. तुम्ही त्यांना तेलंगणामध्ये ऍडजस्ट करू शकता. बाकी कोणी येतच नाहीये. CS तिकिटाचा CSE फायनलाइज करावा लागतो. जर CSE मध्ये जर फायनलाइज झालं तर कोणालाही रजत शर्माजींना तेलंगणावरून लढवायचं असेल तर आम्ही तयार आहोत. एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर रेवंत रेड्डीवर आरोप आणि प्रत्यारोपांचा फायनल राऊंड होईल. आता तो मुद्दा समजावण्यासाठी राहुलजी प्रयत्न करत आहेत. राहुलजी राम मंदिर ते शिवभक्त आहेत, तुम्हाला माहिती आहे ना राहुलजी? हो, फोटोज पाहिलेत मी त्यांचे. हो मग तर मग मुद्दाच संपला ना. वेलकम बॅक आपकी अदालतमध्ये. आज आमचे पाहुणे आहेत तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये तेलंगणाचे चीफ मिनिस्टर रेवंत रेड्डींवर आरोप आहे की हे तुष्टीकरणाचे राजकारण करतात. रेवंत रेड्डीजी, आरोप मोठे भाऊ नरेंद्र मोदीजींचा आहे. ते म्हणतात काँग्रेसचे जे मॅनिफेस्टो रिलीज केले आहे, या मॅनिफेस्टोचे म्हणणे तेच आहे जे स्वातंत्र्याआधी मुस्लिम लीगचा मॅनिफेस्टो बनलेला होता. मी नेहमीच मला हे सांगायची इच्छा आहे मोदीजींना, मुस्लिम या देशातले नागरिक नाही आहेत का? मुस्लिम या देशाचे, ख्रिश्चन या देशाचे, शीख या देशाचे, हिंदू या देशाचे पूर्ण नागरिक आहेत. प्रत्येक माणसाचं रिफ्लेक्शन इन अवर मॅनिफेस्टो. त्यात मुस्लिमही राहील, ख्रिश्चनही राहील, शीखही राहील, हिंदूही राहतील. आणि ते आता तुम्ही मुस्लिमला तिकीट नाही दिलं तर तुम्ही ते पूर्ण कोणी देशाचा नेता थोडी ना बनणार. तर यामध्ये पॉलिटिकल एक्सप्लॉयटेशनसाठी मोदीजी हा नारा लावत आहेत. तर यासाठीच ते जरा पूर्ण त्यांनी जे डिटेलमध्ये दिलंय, सांगितलं एकतर मुस्लिम पर्सनल लॉ, जो मुस्लिम लीगचा पर्सनल लॉ होता स्वातंत्र्य होण्याच्या आधी, हे तेच आहे जे 1936चं आहे, आणि जो 2024चा काँग्रेसचा मॅनिफेस्टो आहे. मुस्लिम लीगने 36मध्ये हे म्हटलं होतं फाईट अगेन्स्ट मेजॉरिटी, ते यावेळच्या मॅनिफेस्टोमध्ये आहे. 36मध्ये मुस्लिम लीगने म्हटलं होतं स्पेशल स्कॉलरशिप्स अँड जॉब्स फॉर मुस्लिम्स, ते काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये आहे. रजत शर्माजी, त्यात काय म्हटलं ते सोडा. इंडियन पिनल कोड वेगळा आहे, सिव्हिल कोड वेगळा आहे. पिनल कोडमध्ये भारतात कोणीही असो, काही गुन्हा केला तर त्याला पनिशमेंट देण्यासाठी पिनल कोड आहे. सिव्हिल कोड इज अवर प्रॅक्टिस. भारतीय जनता पार्टी हे प्रयत्न करत आहे पिनल कोड सिव्हिल कोडमध्ये काही अंतर नाही आहे. सिव्हिल कोड बदलण्यासाठी युनिफॉर्म सिव्हिल कोड विषयी जे बोलत आहेत ना, आज युनिफॉर्म सिव्हिल कोड सांगत आहे. त्यानंतर मग ULC आणणार, युनिफॉर्म लँग्वेज कोड. त्यानंतर मग UDC आणणार, युनिफॉर्म ड्रेस कोड. जसं मोदीजींसारखं जसं शेरवानी घाला, हे असं घाला, कुठून घालायचं सांगा? युनिफॉर्म ड्रेस कोड आणलं तर सिव्हिल कोड वेगळा आहे. या देशात 4 धर्म आहेत, बाकीच्या खूप साऱ्या जाती आहेत. प्रत्येक जात स्वतःची, जर नॉर्थ इंडियामध्ये लग्न केलं तर व्हॉट यू कॉल्ड ते आग्याच्या 7 फेरे घालतात. घेतात. आमच्या साऊथमध्ये सेम हिंदू ताली बांधतात 3 नॉटिंग करायला. तर हे वेगळं आहे. मुस्लिम लोक कबूल म्हणतात लग्नाच्या वेळी, ख्रिश्चन लोक चर्चमध्ये वेगळं काही करतात. आता युनिफॉर्म सिव्हिल कोड तरी कुठून येईल? कोणाला काय, कशाला काय बोलायचं आहे? इंडियन पिनल कोड सर्वांसाठी, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख कोणीही असो, जर काही गुन्हा केला तर पनिशमेंट कॉमन आहे. परंतु सिव्हिल कोड असं नाही आहे. युनिटी ऑफ डायव्हर्सिटी, युनियन ऑफ स्टेट, वेगवेगळे धर्म आहेत, वेगवेगळ्या जाती आहेत.
ट्रायबल लोक एक प्रॅक्टिस करतात, आदिवासी लोक वेगळी प्रॅक्टिस करतात, मुस्लिम लोक दुसरं काही प्रॅक्टिस करतात. हिंदूतही एवढ्या साऱ्या जाती आहेत हिंदूंमध्ये. अब 100+ सबकास्ट आहेत फक्त ओबीसीमध्ये. तर सर्व कास्टची वेगवेगळी प्रॅक्टिस आहे. तर हे सर्व मिक्स करून एक पॉलिटिकल सिच्युएशन उभी करून त्यातूनही तुम्ही फायदा करून त्यांचा घेतात तर आरोप मग आहे मुस्लिम अपीजमेंटवर. काँग्रेसचा मॅनिफेस्टो मुस्लिम तुष्टीकरण, अपीजमेंटच्या मुद्द्यावर आहे. आता सरकारमध्येही नव्हतो. 10 वर्ष तुम्ही होते. काय केलं ते सांगा? आम्हाला तर खूप वर्ष झाली सरकार गमावून. आम्ही तर मुसलमानांसाठी काही नाही केलं. तुम्ही तुम्ही काय केलं त्यांच्यासाठी? आम्ही जे दिलं त्याच्यानंतर काय केलं ते सांगा? कमीत कमी आम्ही तर अपीजमेंट केलं. आउट ऑफ द वे मुस्लिमांना काँग्रेस पार्टीने मदत केली. 10 वर्ष तुम्ही प्रधानमंत्री होता. तुम्ही काय काय करून दाखवलं सबका सांगा? साथ, सबका विश्वास, सबका प्रयास. ते स्लोगन आहे. तेच तर म्हणतोय. सबका साथ सबका विकास नाहीये. फक्त गुजरातमध्ये विकास होत आहे, यूपीमध्ये विकास होत आहे, कर्नाटकमध्ये, तेलंगणामध्ये विकास का नाही होत आहे? आम्ही लोक 42 MP आहोत. एकच मंत्री दिला. आमचा विकास कसा होईल? हे तुम्ही म्हटलं आहे, पण काँग्रेसची जी लोक ज्यांची चर्चा केली जात होती, जे काँग्रेस सोडून जात आहेत, ते म्हणत आहेत की काँग्रेसकडून त्यांचा हा प्रॉब्लेम आहे की अयोध्येत राम मंदिर बनलं तर त्याच्या बाजूने बोलू नाही शकत, प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमातही नाही जाऊ शकत, असं मत आहे. नाही, ते चुकीचं आहे. राम मंदिरचं पहिल्यांदा शिलान्यास कोणी केलं होतं? राजीव गांधीजींनी केलं होतं ना? राजीव गांधींनीच त्यावेळेस राम मंदिरात पूजा करण्याची पहिल्यांदा संधी दिली कुलूप होती उघडलं ना. होतं. बरोबर तर ते बोलताय. काँग्रेसने केलं ना. मग मग मोदीजींचं काय लेणं देणं आहे? मोदीजींचं काय देणं घेणं आहे सांगा? ते तर यासाठी पण हे हे सुद्धा बघा ना, डिस्ट्रॅक्टेड संजय निरुपमसारखी फॅक्ट्समध्ये लोकं पॉलिटिकल ॲडव्हान्टेज घेण्यासाठी काही लोक प्रयत्न करत आहेत. जेव्हा पार्टी सोडायची असेल तर सोडा ना भाऊ. आम्ही थोडी ना रोखत आहोत तुम्हाला. तेलंगणामध्ये 174 इलेक्ट्रॉल रिप्रेझेंटेटिव्ह, MLA, MLC, MPR काही पोझिशनवाले पार्टी सोडून चालले गेले. तरी कार्यकर्त्यांनी मेहनत करून सरकार बनवलंच. 5 MLA होते माझ्या निवडणुकीआधी. आता 65 MLAs आमचे आले आहेत. तर नेत्यांनी जरी सोडले तरी पार्टीला जास्त नुकसान नाही झाले. हां, थोडंफार अडचण तर येईलच, पण नव्या क्रायसिसमध्ये लिडरशिपमध्ये मर्ज होईल. म्हणजे नवीन-नवीन पण लीडर ही आम्ही गोष्ट उभे तरी करू खरी आहे शकतो. ना, की प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम झाला, त्यात काँग्रेसची लोक नाही गेले. का नाही गेले? खूप जण गेले होते. कारण की मी भद्राचलमला राम मंदिर आहे, तिथे मी गेलो होतो. मोदीजी नाही आले तिथे. का नाही आले? मी मुख्यमंत्री होताच राम मंदिरात गेलो होतो. भद्राचलन वन ऑफ द फेमस राम मंदिर आहे. मी गेलो, मोदीजी नाही आले. मोदीजी काय रामाचे भक्त आहेत. संजय निरुपमचं म्हणणं ऐकत होतो, त्यांनी आता काँग्रेस सोडली आहे. ते हे म्हणत होते की आम्हाला या गोष्टीचा प्रॉब्लेम नाहीये की जाऊ दिले की नाही जाऊ देते, आमचा आस्थेचा प्रश्न आहे. पण प्रत्येक जागी राहुल गांधी भगवान श्रीरामची थट्टा करतात. ते लोकांना म्हणतात की जय श्रीराम म्हटल्याने काय होणार आहे, घंटा वाजवल्याने काय होणार आहे, तुम्ही काय उपाशी मरणार का? तर उपाशी राहण्यावर बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. मोदीजी, भाऊ तुम्ही नोकरी देता की काय म्हणून जय श्रीराम म्हणायचं? भाऊ तुम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा म्हटलं की राम मंदिर बोलता. आता भारताच्या प्रगतीविषयी विचारलं तर मग दुसरंच काही जय श्रीराम. म्हणजे सर्व गोष्टींसाठी तुम्ही जय श्रीराम, राम मंदिराचं नाव किती दिवस घेणार? हा मुद्दा समजावण्याचाच राहुलजी प्रयत्न करत आहेत. राहुलजी, राम मंदिर ते शिवभक्त आहेत तुम्हाला माहिती आहे ना राहुलजी? हो, फोटोज पाहिलेत मी त्यांचे. हो मग. तर मग मुद्दाच संपला ना. म्हणजे भक्ती वेगळी आहे आणि गौरव नेत्याची वल्लभने जबाबदारी तर वेगळी आहे. गौरव वल्लभनी तर तुमच्याविषयी म्हटलंय, रेवंत रेड्डी जेवढ्या उत्साहात इफ्तारमध्ये जातात, तेवढ्या उत्साहात मंदिरात नाही जात. ते म्हणूनच तर मी म्हणतो ना, परवा मी राम मंदिरात गेलो तेव्हा गौरव वल्लभ व मोदीजी कोणीच नाही आले. तुम्ही याआधी म्हटलं ओपनिंग रिमार्कमध्ये, रेवंत RSS वाला आहे, रेवंत खाकी निकरवाला आहे. मग आता म्हणता मस्जिदमध्ये जातो. तर ठीक मग आहे. हे 2 कॉन्ट्रडिक्शन कसे येत आहेत? तेच तर रेवंत रेड्डी रहस्य बनलेले आहेत. RSS वाले आहेत की इस्लामवाले आहेत. मी तेलंगणा 4 करोडचा मुख्यमंत्री आहे. आय एम न्यूट्रल. आय एम नॉट बायस्ड. आय एम नॉट गोइंग टू डिबेट एनिथिंग. मला 2 मुद्द्यावर तुमचे कमेंट पाहिजे आहेत, जी देशाच्या लोकांची भावना आहे. ज्या पद्धतीने DMKच्या लीडरनी, उदयनिधी स्टॅलिनने म्हटलं की सनातन धर्म डेंग्यू मलेरिया सारखा आहे, याला आपल्या सर्वांना मिळून सर्वनाश करायचा आहे.
आता ते द्रविडियन मुवमेंट त्यांचं तसंच जसं मोदीजी एखाद्या विषयी बोलून पॉलिटिकल ॲडव्हान्टेज घेण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याच पद्धतीने उदयनिधी स्तनीन कोणीतरी विरुद्ध बोलून पॉलिटिकल ॲडव्हान्टेज घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशा एक्स्ट्रीम स्टेटमेंटला या भारतीय जनता पार्टीवाल्यांनी केलं किंवा DMK वाल्यांनी केलं, कोणत्याही अशा मुद्द्यांना या देशात जागा नाही आहे. तुमचे व्हिडिओज मी पाहतो. तुम्ही जेव्हा वोट टाकण्यासाठी गेलात तेव्हा गोमातेची पूजा केली. हो, केली. ज्या दिवशी ऑफिसमध्ये सुद्धा गेलात तिथेही तुम्ही देवाची पूजा केली. केली. तुम्हाला तर प्रॉब्लेम नाहीये, परंतु उदयनिधीला आणि ए राजाला काय प्रॉब्लेम आहे? ए राजा म्हणतात की आम्ही तर रामाच्या विरोधात आहोत, आम्ही तर हिंदूंच्या विरोधात आहोत. मी याचसाठी सांगतो आहे, माझी स्पष्ट बोलण्याची इच्छा आहे रजत शर्माजी. बाय प्रॅक्टिस मी हिंदू आहे. मी गर्वाने म्हणतो मी हिंदू आहे. याचा अर्थ मी मुस्लिमांच्या विरोधी आहे, मी ख्रिश्चनांच्या विरोधी आहे, मी आणि शिखांच्या विरोधी आहे, असं मी कोणाच्याही विरोधी नाही आहे. माझा धर्म आहे, मी माझा धर्म माझ्या कुटुंबाने माझ्या आजोबांनी जे शिकवलं आहे मी तेच प्रॅक्टिस करत आहे. यामध्ये काय चुकलं आहे? ती पर्सनल प्रॅक्टिस आहे, ती कुटुंबाची प्रॅक्टिस आहे. जेव्हा सरकार चालवायचं आहे तर न्यूट्रल राहायला लागतं, सेक्युलर राहावं गोष्ट लागतं. जरा DMK वाल्यांनाही समजावा तुम्ही. नक्कीच सांगणार. भेटले नाही, भेटल्यावर तर नक्कीच सांगणार मी. एक शेवटचा प्रश्न आपण घेऊ शकतो. अयोध्यामध्ये भव्य राम मंदिर बनलं आहे, तर तुम्ही राम मंदिरमध्ये दर्शन करायला जाल का? नक्कीच, जेव्हा संधी मिळेल तेव्हा नक्कीच जाईन मी. काहीच विषय नाही, कारण हजारो वर्ष राम मंदिर तिथेच राहील. जेव्हाही संधी मिळेल मी तिथे जाऊन राम मंदिराचं दर्शन घेईन. आधी मी तुम्हा लोकांना सर्वांना इन्व्हाइट करतो की तेलंगणामध्ये राम मंदिर आहे, भद्राचलम. तुम्ही लोक तिकडे दर्शनाला या. रेवंत रेड्डीजी, आम्ही तुम्हाला सगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारले. तुमच्या पर्सनल लाईफविषयी, तुमच्या पॉलिटिकल लाईफविषयी, तुमच्या कमिटमेंटविषयी, तुमच्या पार्टीविषयी, आणि तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं हिमतीने निसंकोच उत्तर दिले. आपण आता ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेकनंतर ऐकूया आपकी अदालतमध्ये आजचे जज पंकज वोरा यांचा निर्णय. वेलकम बॅक. आज आपण सुनावणी करत आहोत तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डीवर. आता वेळ आहे आपकी अदालतमध्ये आजचे जज लोकप्रिय जर्नलिस्ट पंकज वोरांच्या निर्णयाचा. रेवंत रेड्डीजींनी ज्या पद्धतीने आपल्यावर लागलेल्या आरोपांची उत्तरं दिली आहेत आणि ज्या स्पष्टतेने त्यांनी आपल्या पार्टीची बाजू आणली आहे, हे दर्शवतं की त्यांना त्यांचा अनुभव आणि त्यांची मेहनत जी आहे ती एका तऱ्हेने त्यांच्या लाईफला शेप करते. जर काँग्रेस आज सत्तेत तेलंगणामध्ये आहे तर त्याचं मेन कारण रेवंत रेड्डीजी आहेत आणि हे न्यायालय या मुद्द्याला मान देते. रेवंत रेड्डीजींना या केसमधून हे न्यायालय निर्दोष मुक्त करते, पण ही समज सुद्धा देते की त्यांनी लोकांमध्ये राहावं आणि पुढे जाऊन आपल्या प्रदेशाची सेवा करावी आणि देशाचीही सेवा करावी. याच अपेक्षेने, याच विश्वासाने की रेवंत रेड्डी याच तऱ्हेने तेलंगणाच्या लोकांची सेवा करत राहणार, त्यांच्या इश्यूजला मांडत राहतील. आपण आजची सुनावणी इथेच संपवत आहोत. पुढच्या आठवड्यात पुन्हा भेट होईल एका नवीन व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत नमस्कार.